काय करतेस बेटा? मम्मी मी चित्र काढते. चित्र चित्र काढून कोणाचं भलं झालंय? अभ्यास कर, अभ्यास. प्रत्येक घरात हीच कहाणी. पण आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी स्वतःला आवडणारी चित्र काढून स्वतःचं नाव, आपल्या कर्जतचं नाव आणि आपल्या भारताचं नाव 7 समुद्र पार नेलं आहे. तर आज आपल्याला लाभलेले आहेत सुप्रसिद्ध जागतिक दर्जाचे आपले चित्रकार मिस्टर पराग बोरसे. त्यांच्याबद्दल सांगायला गेलं तर खूप मोठी लिस्ट आहे हा. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका 2 times and 4 times his painting has been selected. म्हणजे विचार करा, आपल्या भारतातला व्यक्ती त्यांना तिथे फेलिसिटेट केलं गेलं आहे. आणि त्यांच्या अवॉर्ड्स कोणते आहेत ते? फ्लोरा बी गिफिनी आणि यंग फॅमिली अवॉर्ड. बरं, त्यांचे जे अवॉर्ड्स आहेत ते तर छान आहेत, पण प्लस पराग सरांचे जे चित्र आहेत, त्यांचे एक्झिबिशन्स किंवा आता जे म्हटलं जातं त्याला शोज, हे जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आणि खूप साऱ्या देशांमध्ये सुद्धा लागलेले आहे, लाईक USA, चायना, सिंगापोर. आणि सर, तुम्ही खूप छान अशी जर्नी, मला वाटतं तुम्ही ऑफकोर्स जर्नी तुमची आम्ही बघणारच आहोत, पण हे खूप सारे अचीवमेंट्स आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? अचिव्हमेंट्स बद्दल आनंदच वाटतो. खूप सारा कृतज्ञतेचा भाव जन्माला येतो अनेक लोकांविषयी, ज्यांच्याकडून शिकलो, ज्यांच्यामुळे करू शकलो. विशेषतः माझ्या आईवडिलांची मला प्रकर्षाने यावेळेला आठवण येते, कारण जे काय आज मी होऊ शकलो चित्रकार म्हणून, तर त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी हे करूच शकलो नसतो ही जर्नी. पण एक मुद्दामून सांगू इच्छितो की ह्या अचिव्हमेंटसाठी कधीही मी चित्र काढलं नाही. मी चित्र काढलं स्वतःची आवड म्हणून, स्वतःचा आनंद म्हणून. अचिव्हमेंट्स ह्या एखाद्या बाय प्रोडक्ट सारख्या येत गेल्या त्याच्या पाठी. त्यामुळे येस, त्या मिळालेल्या अचिव्हमेंट्समधून मला खूप आनंद तर मिळाला आहेच, पण मला असं वाटतं की त्याहीपेक्षा जो नवीन जो वर्ग आहे, जो चित्रकलेकडे ज्याचा ओढा आहे, विद्यार्थी आहेत, यांना सुद्धा त्याच्यामुळे बरंच काही एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्स काय असू शकतात आणि आपण आपल्या कलेला आंतरराष्ट्रीय एखाद्या प्लॅटफॉर्मपर्यंत कसं नेऊ शकतो, हे सुद्धा त्याच्यातून बऱ्याच लोकांना सापडलेलं आहे. आपल्या कर्जतसारख्या ठिकाणी तर ह्याविषयी मला असं वाटतं खूप जास्त अज्ञान होतं, पण आता ती गोष्ट बदलून गेलेली आहे. म्हणजे तुम्हाला अमेरिकेत जाण्यासाठी किंवा तुम्हाला सिंगापूरमध्ये जाण्यासाठी किंवा डॉक्टर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही एक चित्रकार बनून सुद्धा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता, तुम्हाला त्या देशांकडून मान सन्मान मिळू शकतात. तर मला असं वाटतं माझ्या अचिव्हमेंट्स असा एक संदेश देणार आहेत समाजाला. येस, थँक्यू. बट आय एम शुअर की तुम्ही जेव्हा ही जर्नी स्टार्ट केली तर इट वुड हॅव नॉट बीन इझी. आणि म्हणजे जे तुमचं बालपण होतं तेव्हा पण तुम्ही चित्र काढायचा, कसं होतं? म्हणजे की लहानपणापासूनच तुम्हाला ओढ होती, पॅशन होतं, स्किल होती, कारण इट्स अन आर्ट. सो ते कसं होतं? लहानपण कसं गेलं तुमचं? लहानपण अगदी ज्याला आपण लोअर मिडल क्लास म्हणतो त्या श्रेणीमध्ये माझं बालपण गेलेलं आहे. आम्ही भाड्याच्या घरात राहायचो दहिवलीमध्ये, कर्जतमध्ये. आणि तिथे म्हणजे भाड्याची घरं अशी असायची की ती पण आम्हाला बदलायला लागायची काही काळानंतर, कारण अनेक प्रकारचे त्रास असायचे मालकांचे, भाडं देण्यावरून, भाडं वाढवण्यावरून. तर आम्ही अशा हे बदलत असायचो. तर माझं बालपण साधारणपणे 2री पासून ते 4थी पर्यंत दहिवलीच्या इंदिरानगर जो भाग आहे तिथे एक भाड्याची खोली होती आमची, आणि तिथे गेलं. आता तिथे राहत असताना मी त्यावेळेला 2रीत असेल आणि माझा मोठा भाऊ त्यावेळेला 4थीत असेल. आणि तो काही चित्र रेखाटू लागला सगळ्यात आधी. त्याचं नाव राहुल बोरसे, माझा मोठा भाऊ. तर त्याची चित्र बघून सगळ्यात आधी मला प्रेरणा जी मिळाली की अरे हा एवढं छान चित्र काढतोय, मला असं का नाही काढायला जमत आहे. आता गंमत अशी होती की त्याच दरम्यान मला अजून काही 2-4 लोक आजूबाजूला दिसत होती जी चित्र काढायचा प्रयत्न करत होती. आपल्या इथे दिवाळीमध्ये जे किल्ले बांधले जातात
ते किल्ले बांधताना सुद्धा त्याची जी कुशलता असते किल्ला बांधत असताना ते सुद्धा मला खूप जास्त टच करून जायचं. आणि माझ्या भावाची चित्र या दोन्हीचं एक कॉम्बिनेशन होतं. मी असं म्हणेन माझे वडील जे इंग्रजीचे प्राध्यापक होते डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेजमध्ये, ते जरी इंग्रजी विषयामध्ये त्यांना खूप प्रावीण्य होतं, पण त्यांना क्राफ्टची खूप आवड होती. माझे वडील कागदामध्ये बऱ्याचशा वस्तू बनवायचे वेगवेगळ्या, ज्या बघून कोणीही आश्चर्यचकित होईल. ते कापसामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी बनवायचे, पक्षी, प्राणी. आणि मला ते बघून सुद्धा खूप जास्त वेळ लागलं होतं की ते किती सुंदर बनवतात. म्हणजे कदाचित माझ्या आतमध्ये दडलेल्या कलावंताला त्या ह्या लोकांनी हात घातली होती. ओके. आणि त्यामुळे मी चित्र काढू लागलो, प्रयत्न करू लागलो. मी असं म्हणेन माझ्याकडे क्राफ्ट तर तेवढं नव्हतं. मी फक्त एवढंच होतं की एक प्रेरणा म्हणतो ना दुसऱ्याला चित्र काढताना बघून, ती मला होती. मला असं काढायला जमलं पाहिजे म्हणून एक प्रयत्न सुरू झाले होते. तर मला त्या काळात आठवतंय की शाळेमध्ये आम्ही असायचो आणि जी देवलीतली जी जिल्हा परिषदेची शाळा आहे, मराठी शाळा, ओके. तर त्या शाळेमध्ये आम्ही असे खाली फरशा पण नव्हत्या, बऱ्याच ठिकाणी माती असायची. आणि आम्ही आमची घरातून बसकट जी असायची ना पूर्वी, ती घेऊन जायचो ओके. आणि ती टाकायचो, कारण माती ओली असायची बऱ्याचदा. समोर एक फळा असायचा आणि वर्गामध्ये आमच्या बाई आम्हाला शिकवायच्या, शिक्षिका आमच्या, आणि बऱ्याचदा त्या खडूनी त्याच्यावर लिहायच्या. आता खडूनी लिहित असताना बऱ्याचदा खडूचे तुकडे पडले की बाई त्या टाकून द्यायच्या आणि दुसरा खडू घेऊन करायच्या. माझं लक्ष त्या तुकड्यांवर जास्त असायचं. जे तुकडे खाली पडतात, मी खूप आनंद व्यक्त करायचो, 2 तुकडे जवळ पडलेले आहेत, आता 4 जमा झालेत. आणि जशा बाई वर्गातून लेक्चर संपून जायच्या, सगळ्यात आधी मी ते खडू जमा करायचो, तुकडे जमा करून खिशात भरायचो. इथे एक मस्त खिसा असायचा त्यावेळेला, आणि पॅन्टला सुद्धा छोटे असे हाफ पॅन्ट असायचे, त्याला पण खिसे असायचे, त्यात ते भरून घ्यायचो. आणि घरी गेलो की आई कामावरून आलेली नसायची माझी, ती शिक्षिका खोपोलीच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या. आणि मी काय करायचो तर बाहेर आमच्या ना घराच्या बाहेर एक असा कोबा होता, सिमेंटनी बनवलेला कोबा असतो तसा. आणि त्या कोब्यावर मी असा मोठ्या आकाराचा घोडा काढायचो त्या खडूंचा वापर करून. ओके. कधी मोर काढायचो, काही जे मनाला वाटेल असं ते मी त्याच्यावर काढायचो. आणि काय व्हायचं, आमच्या शेजारचे लोक, तर तो कोबा सगळा पांढरा व्हायचा माझ्या चित्रांनी. त्यामुळे ते आई आली की आईकडे कंप्लेंट करायचं की तुमचा मुलगा सगळे वाट लावून ठेवतो, हे रोज आम्हाला धुत बसायला लागतं, साफ करायला लागतं, ते पायाला सगळा चुना लागतो, तर हे सगळं बघा पांढरं कसं करून ठेवले. मग आई मला दम द्यायची, पण माझी काय खोड जात नव्हती, मी तेच करतच राहिलो. उलट मी पुढे चालून असं जसं वरच्या वर्गात गेलो, थोडे थोडे रंगीत खडू इंट्रोड्यूस होत गेले. म्हणजे बाईच आणायच्या वर्गात, कधी निळा आणायच्या, कधी लाल आणायच्या, आणि त्याचे पण तुकडे मला मिळायला लागले. तर ते मला खूप जास्त, ते जसे रंगीत खडू यायला लागले ना, तसं मी अजून चित्र काढू लागलो. शाळेमध्ये असताना मला आठवतंय की ज्या वेळेला पाटीपूजन, मला वाटतं गुढीपाडव्याच्या दिवशी, त्या एक सरस्वतीची पूजा केली जायची. तर मला आठवतं की एकदा असंच, मला पण माहिती नव्हतं, आपण म्हणू शकतो की पहिल्यांदाच मला कळलं की सरस्वतीची आज पूजा करायची. तर प्रत्येकजण आपल्या पाठीवर काहीतरी पेन्सिलनी चित्र काढू लागला. मला माहिती नव्हतं की एक पॅटर्न असतो ठराविक सरस्वती पूजनाच्या दिवशी जो काढला जातो पाठीवर. मला तो पॅटर्न माहिती नव्हता. मी सरस्वतीचे फोटो बघितलेले होते, चित्र, की गणपतीच्या बाजूला एक लक्ष्मी बसली, एक सरस्वती बसली, आणि शाळेमध्ये सुद्धा तसा फोटो होता. तर माझ्या डोक्यात सरस्वती म्हटल्यावर ती होती. ओके. त्यावेळेला मी पाठीवर जी सुरुवातच केली ती पहिले चेहरा, हात, पाय, हातात विणा, पाय असा फोल्ड केलेला, खाली परत एक पाय सोडलेला, बाजूला मोर, हे मी ज्या वेळेला स्केच केलं पाठीवर. आणि मी सगळ्या मुलांनी ते नेहमीच सरस्वती माहिती आहे ना कशी काढायची, पाठीवर असे ते एक सरळ रेषा घेऊन मग असे वाटोळे आकार करून. तर ते सर्व मुलं बघत बसलीत की अरे ह्याची सरस्वती काहीतरी वेगळी आहे, आणि आपली सरस्वती ही वेगळी. आणि सगळी मुलं बघत बसली की हे काढलं कसं काय. आणि थोड्या वेळात सगळ्यांनी आपापल्या पाट्या पुसायला सुरुवात केल्या, आणि त्यांच्या पाट्या माझ्या मांडीवर येऊन पडल्या की आम्हाला सुद्धा अशी सरस्वती काढून हवी. आणि ती मला असं वाटतं की माझ्या लाईफमधली पहिली घटना असेल ज्या वेळेला मला माझ्या चित्रांमुळे कोणीतरी अटेन्शन देत होतं.
मला महत्त्व देत होतं. ही पहिला क्षण होता तो. आणि मला असं वाटतं की आपल्या सर्वांचे जे एक जी प्रक्रिया सुरू होते एखाद्या कलेच्या क्षेत्रात, पहिले मला असं वाटतं अटेन्शन सिकिंगनीच त्याची सुरुवात होते. तिथे असं काही प्युअर जॉय वगैरे असा नसतो, पण ते अटेन्शन सिकिंग असतं की मला सगळे लोक माझ्याकडे बघतायत आणि माझ्यात काहीतरी स्पेशल आहे. आणि ती गोष्ट तेव्हा मला जाणवली. आणि मग तिथून असं झालं की कुठली चित्रकलेची स्पर्धा असली तर मी त्या स्पर्धेला जाऊन बसायचो. आणि नंबर कधी कधी यायचा पण नाही, पण मी चित्रकला स्पर्धांना जाऊन बसू लागलो. सुरुवातीच्या काही स्पर्धा फारच वाईट होत्या माझ्यासाठी. माझा कधी नंबर आला नाही. मला थोडं वाटलं आपल्यात काय असं काय खास वेगळं दिसत नाही, कारण आपण कन्फ्यूज असतो त्यावेळेला. पण मी तरी सुद्धा चित्र काढत राहिलो माझ्या पाटीवर. त्यावेळेला पाटी पेन्सिलच जास्त प्रमाणात होते आणि वहीवर चित्र काढण्याची हिंमत नव्हती, कारण वहीचं एक पान घालवणं त्यावेळेला मोठी गोष्ट होती. ती अगदी 4थीला आम्हाला वह्या आल्या पहिल्यांदा, पण आम्ही जास्त पाटीवरच जास्त त्यावेळेला केलेलं होतं. असं माझं जे बिगिनिंग होतं पूर्ण प्रवासाचं, ते अशा पद्धतीने झालं होतं. व्हेरी नाईस. मग तुम्ही तिथेच कंटिन्यू केलं दहिवलीमध्ये, का 5वीला वगैरे दुसरी शाळा, कसं होतं तुमचं? आणि मग तिथे काय होते तुमची गंमत जम्मत ते सांगा. तर जसं आमच्या इथे 4थीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आणि पुढे 5वीपासून त्यावेळेला फारशा शाळा अशा ऑप्शनच नव्हते. एक होती अभिनव ज्ञान मंदिर आणि दुसरी इंग्लिश मिडियमची आपल्याला माहिती आहे. तर अभिनव ज्ञान मंदिरला ॲडमिशन घेतलं. 5वी सुरू झाली आमची तिथे. आता 5वीला जाईपर्यंत सुद्धा चित्रकलेचं फक्त आवड म्हणून आपलं काढणं चालू होतं आणि अभ्यासात बऱ्यापैकी मार्क असायचे, म्हणजे पहिल्या 5त नेहमी असायचं. तर त्यामुळे जास्त त्या दिशेनेच प्रवास सुरू झालेला होता. पण मला असं वाटतं मी 6वीत होतो आणि 6वीमध्ये असताना एक चित्रकलेची स्पर्धा झाली. ओके. आता त्या स्पर्धेला माझा एक मित्र, त्याला त्या स्पर्धेला बसायचं होतं. तर तो माझ्या घरी आला. तो बोलला, परत मी अशा स्पर्धेला चाललोय, तर आपल्या शाळेत आहे, तर तू पण चल ना, तू पण चांगली काढतोस रे चित्र. मी म्हणलं ठीक आहे चल, तू चाललाय. तर त्याच्याबरोबर मी गेलो. आम्ही एकाच रंगपेटीतून रंग वापरून वगैरे चित्र काढली आणि स्पर्धा वगैरे झाली. मला काही माहिती नाही, मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की काय आपल्याला यातून मिळणार आहे. आणि मग आपल्याला अभिनव शाळेचा एक तो नेहमीचा प्रसंग आठवेल की आपलं स्नेहसंमेलनामध्ये बक्षीस समारंभाचा Yes. हे असायचा आणि सगळी मुलं अशी खाली चौकात त्या ह्याच्यात बसलेली असायची त्या प्रांगणात, आणि समोर स्टेजवर प्रमुख पाहुणे असायचे आणि चित्रकलेसाठी प्रथम पारितोषिक मिळत आहे. तोपर्यंत मी माझ्या मित्राबरोबर काहीतरी दगडींचा खेळ तिथे बसून आमचा चालला होता. आणि ज्यावेळेला माझं नाव घेतलं त्यावेळेला मीच असं बघायला, माझं नाव का घेतलं स्टेजवर, माहितच नाही तिकडे काय चाललंय माहितीच नाही इकडे. आणि तेव्हा मित्र बोलला, अरे जा तुझं नाव घेतलं. तेव्हा मी आपला धावत पळत सुटलो हे घेण्यासाठी. Right. आणि मला असं वाटतं की त्यावेळेला ते पहिलं मेडल, पहिलं प्रशस्तीपत्रक मला मिळालं. आणि परत एकदा ती जाणीव झाली की आपल्याला काहीतरी वेगळं जमतंय बहुतेक. ही जाणीव पुन्हा झाली. आणि एक होतं चित्र काढण्याची कुठेतरी एक खूप अशी आवडच मनात होती की मी चित्र काढतच होतो, जरी बक्षीस मिळावं किंवा नाही मिळालं तरी पण मी चित्र काढत असायचो. आणि मग अशा जेवढ्या स्पर्धा व्हायच्या त्या सगळ्या स्पर्धांना मी बसत गेलो चित्रकलेच्या. आणि नंतर मात्र असं गणितच बनलं होतं की हळूहळू मी काही टेक्निक विकसित केल्या होत्या की कसं चित्र आपण पटापट पूर्ण करू शकतो. आणि मला असंच गणितच बनलं होतं की पराग बोरसे स्पर्धेला गेला की तो पहिलं किंवा दुसरं तरी बक्षीस आपल्याकडे शाळेकडे घेऊन येणारच. तर हे बनत गेलं आणि त्याच्यातून अभ्यास आणि त्याच्या जोडीला चित्र काढणं या गोष्टी समांतर पद्धतीने चालत होत्या. आणि फक्त एकच असायचं शाळेतलं एक, आजही मला जे आपला जो सगळा शैक्षणिक हे आहे महाराष्ट्रात किंवा आपल्या देशामध्ये, त्याच्यात जी एक वाईट गोष्ट होते सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर, त्याच्याविषयी मला या ब्रॉडकास्टमधून ही गोष्ट बोलायला आवडेल की चित्रकलेच्या तासाचा मी वेड्यासारखी वाट बघायचो. आठवड्यातून तो एक दिवस असायचा चित्रकला, एक दिवस हस्तकला. तर चित्रकलेच्या तासाची मी खूप वाट बघायचो आतुरते. आणि असं व्हायचं ना दरवेळेला की आज चित्रकलेचा तास आहे, आज मी रेडी आहे, मला चित्र काढायला मिळणार आहे. आणि अचानक चित्रकलेच्या तासाला गणिताच्या बाई येऊन वगैरे प्रॉक्सी. आणि मी बघायचं हे काय, त्यामुळे नाही जे एक्स्ट्रा पिरियड आहे आपला सिलेबस बराचसा राहिला, मी रिक्वेस्ट केले सरांना, तर हा पिरियड मी घेते, मला गणिताचं घ्यायचं. आणि असं बऱ्याचदा व्हायचं. हे असं एकदा दोनदा नाही, पण असं एकदाही झालं नाही
की गणिताचा तास आहे आणि चित्रकलेचे सर येऊन उभे राहिलेत. असं का? मला प्रश्न पडायचा की मग असं का? मग चित्र काढायला दरवेळेला दुय्यम दर्जा. बरं, चित्रकलेमध्ये जर का चांगले मार्क पडले तर कोणी कौतुक करायचं नाही, पण गणितात चांगले मार्क पडले, विज्ञानात चांगले मार्क पडले तर खूप कौतुक व्हायचं त्या Yes. मुलांचं. त्या मुलांना हुशार मुलं म्हणून समजली जायची. आणि चित्रकलेमध्ये जर का एखाद्या मुलाला टॉप चांगले मार्क पडले तर हायएस्ट आला, त्याचं कुठलंच कौतुक नसायचं. मला हे पण आठवतं की इंटरमिजिएटमध्ये अनेक वर्ष कोणाला ए ग्रेड मिळाली नव्हती आणि मला बऱ्याच वर्षांनी ए ग्रेड मला एकट्यालाच होती त्या वर्षी, त्या इंटरमिजिएटच्या ह्याच्यामध्ये. येस. आणि ज्यावेळेला मला मिळाली मला वाटलं आता माझं नाव फलकावर लिहिलं जाईल, कौतुक केलं जाईल. कौतुक केलं जाईल, पण काहीच नव्हतं. एवढी उदासीन अवस्था होती. कोणालाही, ना कुठल्या शिक्षकाला ना कोणालाही त्याचं, अगदी चित्रकलेच्या शिक्षकांनाही नव्हतं. आणि हे खूप मोठं माझ्यासाठी पहिला हे होता तो सेटबॅक की सेटबॅक, की ह्याचं कोणीच कौतुक करत नाही. आणि अर्थात शाळेतून तुमचं कौतुक होत नसेल, कोणी शिक्षक कौतुक करत नसेल तर आपले पालक तरी का करतील? पालकांना वाटते असंच काहीतरी दिसतंय ह्याच्यामध्ये नंबर मिळवणं. त्यामुळे असं झालं की चित्रकलेच्या स्पर्धांमध्ये बरीचशी बक्षिसं मिळाली आणि शाळेत सुद्धा मार्क चांगले मिळायचे चित्रकलेत, पण कधी कोणी कौतुक केलं नाही. किंवा चित्रकला ही काहीतरी बुद्धिमत्तेची गोष्ट असते किंवा काहीतरी स्पेशल गोष्ट आहे, ग्रेट गोष्ट आहे, ही असू कधीच शकते. कोणाला वाटत नव्हतं. मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये संगीताला ज्या पद्धतीने बघितलं जातं, थोडा अवेअरनेस आपल्याकडे तो आहे म्युझिक विषयीचा, तसा चित्रकलेविषयी नाहीये. हे आपल्या समाजाचं एक दुर्दैव आहे की जे आजही मला खूप जास्त जाणवतं. म्हणून मी मुद्दामून ही गोष्ट बोलून दाखवतोय. आणि चित्रकला शिक्षणाविषयी एवढी मोठी उदासीनता आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे की असं का वाटत नाही की चित्रकला ही शिकण्याची गोष्ट आहे. आजही मी बऱ्याच लोकांना असं बघतो की चित्रकला म्हणजे स्वतः चित्र काढून आपण डेव्हलप करायचं असतं. पण जर मला डॉक्टर बनायचं असेल तर मला कॉलेजला गेलं पाहिजे, मला सगळं पुस्तकं वाचली पाहिजेत. Yes. असं का? चित्रकलेला कुठलं ग्रामर नसतं का? चित्रकलेमध्ये कुठला अभ्यास नसतो का? असेल. तर हे एवढं उलट मी असं म्हणेन की हे एवढं डीप आहे की कुठलाही मेडिकलचा अभ्यास असेल किंवा इंजिनिअरिंगचा असेल त्याच्यापेक्षा कुठलाही जराही कमी अभ्यास चित्रकलेत नाहीये. असं म्हणजे याची तुलना खरं तर करण्यासारखं नाहीये, पण आपल्या समाजाने ती वेळ आणलेली आहे की असं काहीच नाहीये की तुम्हाला इथे काही कमी अभ्यास करावा लागतो चित्रकलेमध्ये. इथे सुद्धा प्रचंड अभ्यास आहे. उलट मी असे म्हणेन की यातला जो अभ्यास आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि ह्या मला असं वाटतं की शिक्षक निवडताना सुद्धा, चित्रकलेचे शिक्षक ज्या वेळेला शाळेमध्ये भरती करताना सुद्धा का त्याच्यामध्ये सुद्धा जे हे लावले जातात क्रायटेरिया, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तर त्याच्यामध्ये आजही सर्टिफिकेट ओरिएंटेड राहिल्यामुळे एक खूप मोठा विद्यार्थ्यांचं नुकसान होतं असं मला वाटतं. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज काय आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे की मी कशा पद्धतीचं चित्र काढू शकतो. निदान हे सर्टिफिकेट आपल्याकडे आहे शिकवण्यासाठी, पण आपल्याला जर का चित्र काढून मुलांना आपण जर का कुठलाही प्रेरणा देत नसू त्या चित्रामध्ये, प्रोत्साहन त्यांना मिळत नसेल त्या स्वतः शिक्षकाचं चित्र बघून, किंवा जो माणूस चांगलं चित्र काढू शकतो त्याला त्याचं ग्रामर समजलेलं असतं, जे सर्टिफिकेट असणाऱ्यांकडे ते नसतं. म्हणून ते ग्रामर विद्यार्थ्यांना सांगणारा, विद्यार्थ्यांना त्याच्या चित्रांनी प्रभावित करणारा असा शिक्षक आपल्या शाळेत कसा येईल. किंवा मी म्हणेन चला शिक्षक नाही आपण आणू शकलो तरी असे जे चित्रकार लोक आहेत चांगले, त्यांना आपण आपल्या शाळेमध्ये इन्व्हाइट करू, त्यांना त्यांच्या चित्रांचं प्रात्यक्षिक ठेवणं, त्यांचं विद्यार्थ्यांना गायडन्स करणं, वर्कशॉप्स ह्यासाठी आपण का प्रयत्न करत नाही. तर हे मला असं खूप जाणवतं आजही. पुन्हा एकदा वळून मी शालेय जीवनाकडे येतो आणि मला पण पुन्हा हे सांगावंसं वाटतं की हे मी शेवटपर्यंत फेस केला, चित्रकलेविषयीची उदासीनता. आता यातल्या काही गमती म्हणत ज्यात माझा थोडा खोडकर स्वभाव त्याच्यात मी म्हणेन. उदाहरणार्थ मी 10वीला होतो आणि 10वीला असताना मला सवय होती की आपल्या ज्या वह्या असतात गृहपाठाच्या वर, त्याची मागची पानं जी असतील मी त्याच्यावर चित्र काढत बसायचो. आता चित्र कसली काढायची, तर आत्ताची मुलं आपण बघतो की खूप जास्त असे कार्टून कॅरेक्टर वगैरे असतात ते काढत असतात. पण मला मात्र कसली सवय होती की माझ्या समोर जो विद्यार्थी बसलाय पाठमोरा
आता मी उंच वर्गामध्ये, अच्छा. त्यामुळे मी बॅक बेंचर होतो ओके. आणि त्यामुळे काय व्हायचं, मला सगळे पाठीमागूनच दिसायचे. तर मी पाठीमागे बसून मस्त माझं स्केच चाललेलं असतं, ऑब्झर्वेशन चाललेलं असायचं आणि फक्त त्या आउटर शेपमध्ये ज्यावेळेला मी त्याचं स्केच करतो, त्या आउटर शेपमध्ये तो कॅरेक्टर त्याचं आलं पाहिजे, व्यक्तिमत्व आलं पाहिजे, म्हणजे ओळखू आला पाहिजे की हा अमुक मुलगा आहे, ही अमुक मुलगी आहे. तर मी ते स्केचेस करत बसायचो आणि ह्या माझ्या स्केचेसची माहिती बऱ्याचशा माझ्या मित्रमंडळींना झाली होती. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आता परागच्या तिथे आज स्केच काहीतरी एक नवीन आपल्यासमोर येतंय. मग माझी वही गुपचूप माझ्या शेजारच्या बेंचवर माझा मित्र तिकडे सरकवायचा, तिकडच्या त्या बेंचवर, की बघायला. आणि ते अख्ख्या वर्गात तो वही फिरायची आणि थोडीशी कुजबूज सुरू व्हायची. आज ते ह्याचं काढलंय, ते हे काढलंय, अरे त्याचं बघ कसं असं डोकं थोडं मोठं चाललंय, तो असा दिसतो, त्याच्यावर हसायचं, हे सगळं चालायचं. ह्याची कुठेतरी कोण बाईंना लागली ओके. की काहीतरी आपल्या वर्गाला कोणतरी डिस्टर्ब करतंय क्लास. अच्छा. आता मी खरंच मला चित्रांची एवढी आवड होती की माझी ती हाऊस मी चित्राच्या वहीत भागवायचो. पण मला मी त्यावेळेला खूप अजाणता होतो की आपण एक वर्ग डिस्टर्ब करतोय त्यावेळेला, याची मला जाणीवही नसायची आणि मी आपलं मस्त स्केचेस करत बसायचो. पण बाईंना एक दिवस माझी वहीच सापडली एका विद्यार्थ्याच्या हातामध्ये आणि ती वही बघितल्यानंतर ज्या बाई रागवल्यात, त्याच्यामध्ये बाईंचं सुद्धा चित्र त्यांनी बघितलं. अरे त्यांचं पण त्यांचं पण काढलं होतं की, आणि त्या ओळखू येत होत्या. तर हे सगळं बघून त्यांच्या लक्षात आलं की आपल्या वर्गात एक असा मुलगा आहे जो सगळा क्लास डिस्टर्ब करतो. बाईंनी मला तेव्हा रागवून मला सांगितलं, आजपासून मी वर्गात आली की तू बाहेर निघून जायचं, तू वर्गात बसायचं नाही, आणि मला शिक्षा दिली त्यांनी वर्षभरासाठी. पण तुम्ही तर शिक्षणात पण पुढे होता, तुम्ही त्या पहिल्या 5 लोकांमध्ये यायचा, तुम्ही अभ्यास पण करायचा आणि तुम्ही चित्र पण काढायचे, तुम्ही अवॉर्ड जिंकून आलेले होते तुमच्या स्कूलसाठी. मग तरी चित्रकलेत कितीही तुम्ही अवॉर्ड जिंका शाळेमध्ये, त्याला फारसं काही त्यावेळेला सुद्धा कुठलं कौतुक नव्हतं, कुठला मानही नव्हता की काहीतरी उगाच करण्यासारखी गोष्ट जिला काही फारसा अर्थ नाही, अशी ती एक अचिव्हमेंट असायची. आणि वर्ग डिस्टर्ब करणं हे मात्र त्यांना अजिबातच आवडत नव्हतं. आणि कदाचित मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच, शिक्षकांना, पालकांना असं जर कुठेतरी वाटत असेल ना की एक मुलगा जर चित्र काढतोय तर ते काहीतरी उगाच करण्याची गोष्ट नाही, तो काहीतरी छान गोष्ट करतोय. जर का तो एक स्केच करतोय, याची थोडी जरी विजन असेल, जाणीव असेल, तरी आपण थोडं त्याला पॉझिटिव्हली पण बघू शकू. त्याची दुसरी बाजू पण आपल्याला दिसेल की ठीक आहे, वर्ग डिस्टर्ब करतोय, पण त्याच्याच वर जोडीला त्याच्यात काहीतरी गुण आहेत, कलागुण वेगळे, आपण या मुलाला वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो का, याच्यासाठी आपण काही वेगळं देऊ शकतो का. जर सगळ्याच मुलांनी गणितज्ञ किंवा मोठं हे होण्याची गरज नाही, सायंटिस्ट. एखादा मुलगा जर चित्र काढत असेल, त्याला त्यात तुम्हाला दिसतंय की तो चांगलं त्याच्यात प्रयत्न करतोय, तर आपल्याला त्याला त्याच्या अंगाने आपल्याला त्याला कसं मोठं करता येईल, अप्रिशिएट केलं पाहिजे. तर मला असं वाटतं हा मूलभूत शिक्षणाचा एक जो दृष्टिकोन आहे तो कुठेतरी आजही मिसिंग वाटतो मला. पण पुढे चालून मला एक थोडंसं आता हार्ट टचिंग एक स्टोरी सांगावीशी वाटते, ह्यालाच धरून की ती स्टोरी सांगताना सुद्धा माझ्या डोळे थोडेसे पाणावलेले आहेत. अनेक वर्ष उलटून गेली या घटनेला, आणि मला असं वाटतं माझं पहिला 2013 साली माझं चित्र अमेरिकेचा एक मॅगझिन आहे, जे जगप्रसिद्ध मॅगझिन आहे, ज्याचं नाव आहे पेस्टल जर्नल. पेस्टल जर्नल आजही पेस्टलच्या जगामध्ये सगळ्यात सन्मानाचं मॅगझिन समजलं जातं, ज्याची सर्क्युलेशन हे अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर पेस्टल जर्नल हे मॅगझिन हे जगभरामध्ये त्याचं सर्क्युलेशन आहे, आणि त्याच्या स्पर्धेसाठी जगभरातून एंट्रीज येतात. भारतातून सुद्धा मोठमोठ्या चित्रकारांनी एंट्रीज पाठवल्या होत्या, आणि मी सुद्धा त्याच्यात एक एंटर केलं होतं त्यावेळेला. 2013ची गोष्ट आहे. आणि मला आठवतंय की त्या प्रदर्शनामध्ये तिथे जे हे होतं, माझ्या चित्राला त्यांनी जगामधून 5 चित्रकारांची निवड केली होती त्यावेळेला, आणि त्यात माझं चित्र त्यांनी निवडलं होतं. आणि तो जो अवॉर्ड होता तो रुथ रिचसन असा त्यांचा अवॉर्ड होता, आणि त्याला स्पेशल अवॉर्ड त्यांनी म्हटलं होतं की तो ज्याचं वर्क हे आगळं वेगळं आहे,
म्हणजे ज्याला तुम्ही एका कॅटेगरीत टाकू शकत नाही, अच्छा. की एक स्पेशल परफॉर्मन्स आपण म्हणू शकतो. येस. तर त्यासाठी माझं चित्र त्यांनी निवडलं होतं तेव्हा. आणि नुसतं निवडलंच नाही, त्यांनी अवॉर्डच दिला नाही, तर माझ्यावर 5 पानांचा एक लेख त्यांच्या अच्छा. मॅगझिनमध्ये त्यावेळेला प्रकाशित झाला होता. आता ही एवढं सगळं झाल्यानंतर इथल्या काही लोकल वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली होती आणि त्याच्यात माझी बातमी आली की पराग बोरसेला अमेरिकेचा पुरस्कार. Yeah, we must be feeling proud, of Yeah, course, and we are yeah. feeling proud right now even. की बाबा म्हणजे बघा Yeah. किती छान अचीवमेंट. तर त्यावेळेला ते कर्जतच्या न्यूजपेपरमध्ये आल्यानंतर बऱ्याचशा कर्जतकरांना ती बातमी गेली होती आणि अचानक त्यावेळेला लँडलाईन वापरलं जायचं जास्त प्रमाणामध्ये. तर कॉल आला अचानक, माझ्या घरच्या फोनची रिंग वाजली, फोन उचलला तर माझ्या आईने उचलला आणि आई म्हणे बघ रे मला कळत नाही समोरून कोण बोलतोय ना, आवाज असा जरा. तर मी फोन घेतला. तर मला समोरून आवाज मी ओळखला. तो आवाज त्याच बाईंचा होता ज्या शाळेमध्ये मला वर्गातून बाहेर ज्यांनी जायला सांगितलेलं. त्या म्हणाल्या की मला आठवतंय की माझ्या तासाला मी सांगितलं होतं की तू चित्र काढतोस, वर्ग डिस्टर्ब होतो, मी आली की तू बाहेर जायचंस. त्यावेळेला तू चित्र काढायचास म्हणून मी तुला बाहेर काढायची वर्गातून. पण आज तू तसंच चित्र काढत राहिलास न थांबता आणि आज अमेरिकेपर्यंत तुला कौतुक. पुरस्कार मिळाला, Yes. तुला कौतुक झालं. आज मी त्यासाठी तुला कॉल करते. आणि त्यांचे डोळे पाणावलेले होते, म्हणजे त्यांच्या आवाजात ती अर्थता मला जाणवत होती आणि ते माझ्या अंगावर काटा होता. मी पण खूप भारावून गेलो होतो. मला ते सगळे क्षण आठवत होते आणि एक मला खूप अशी हृदयस्पर्शी घटना वाटली ती की पण एक आहे, त्यांना सुद्धा वाटलं की मी त्यावेळेला ओळखायला हवं होतं की एक मुलगा जर का चित्र काढतोय तर त्याचे जे काही त्याच्यात जे असलेले गुण आहेत तर त्याला आपण दुर्लक्ष आपल्याकडून झालं कुठे ना कुठे, इनफॅक्ट पनिशमेंट झाली. तर मला असं वाटतं की ह्या मुद्द्याला घेऊन मला आजच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करावं असं वाटतं की आजही हे चित्र असंच आहे. बरंच आजही त्यात फारसा हो. बदल झालेला नाही. आपण सगळ्यांनी त्याच्यावर विचार करावा आणि ज्या मुलांना ज्या विषयामध्ये गोडी आहे त्या दिशेने त्यांना जाता यावं. आणि अर्थातच त्या काळामध्ये 10वीला तुम्हाला चांगले मार्क पडले की सायन्सला जायचं, थोडेसे त्याच्यापेक्षा कमी पडले तर कॉमर्सला जायचं, आणि तुम्हाला अगदीच खराब मार्क पडले तर तुम्ही आर्ट्सला जायचं. आजही तेच आहे, गणित तेच आहे. हे एवढं एक ठराविक असा तो साचा होता की मला मार्क चांगले होते आणि अर्थातच आई वडिलांना, पालकांना, माझे मित्र जे माझ्या बरोबर अभ्यास करणारे, आम्ही सगळे सायन्सला गेलो. आणि सायन्सला गेल्यानंतर मला फार जास्त त्रास होऊ लागला. त्रास या गोष्टीचा होत होता की मी काय फारसा रमत नव्हतो त्याच्यामध्ये, कारण मला कदाचित माझी जी आतली जी इच्छा होती चित्र काढण्याची ती मला आता त्रास देऊ लागली होती आणि मला जास्तीत जास्त चित्र काढावी असं मला सतत वाटत होतं. सायन्सला गेलो होतो पण मन रमत नव्हतं आणि आम्हाला बायोलॉजीला डायग्राम्स असायचे, ओके, जर्नल कम्प्लीट करायचं येस येस. असायचं. आणि मी पूर्ण, माझं अक्षर सुंदर होतं, ऑफकोर्स. माझ्या आकृत्या या खूप वेळ देऊन काढलेल्या आणि अक्षर तर सुंदर होतंच. तर आमच्या ज्या मॅडम होत्या बायोलॉजीच्या त्यांनी एक दिवस मला टीचर रूममध्ये बोलवलं, कारण त्या चेक करत होत्या आणि त्यांनी खास निरोप पाठवला की हा मुलगा कोण आहे. त्यांनी बोलवलं, सगळे टीचर्स बसलेले होते आणि त्यांनी सगळ्यांना माझे ते जर्नल दाखवले. बघा काय अक्षर आहे, काय डायग्राम्स काढलेले आहेत. आणि त्या स्वतःच मला असं म्हणाल्या की एवढं सुंदर तुझं चित्र आहे, आम्ही हे सगळे जपून ठेवणार अरे वा. पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी की काय क्वालिटी असू शकते जर्नलची, किती सुंदर अक्षर असू शकतं, आकृत्या असू शकतात, तर आम्ही जपून ठेवणार. पण त्याबरोबर मला तुला एक सांगावं असं वाटतं की तू चुकीच्या ठिकाणी आलेला आहेस. अरे वा, ते त्यांच्याकडून आलं, हो, टीचर कडून. येस. आणि मी बघत बसलो, थोड्या चुकीच्या ठिकाणी आलेला आहेस म्हटलं, तू JJ ला जायला पाहिजेस.
तू आर्ट कॉलेजला जायला पाहिजेस, तू इथे अनेक लोक डॉक्टर इंजिनियर होत असतात, पण तुझी जागा वेगळी आहे, तुझ्यात जे टॅलेंट आहे तू त्याला न्याय दे आणि तू प्रयत्न कर तिकडे जाण्यासाठी. आता हे जे आहे ना, जे हे जे नाव आहे, हे इंटरव्हिजिटला ज्या वेळेला होतो ना तेव्हापासूनच कुठेतरी उडत उडत ऐकलेलं नाव होतं की असं एक आर्ट कॉलेज असतं जिथे फक्त चित्र काढायची जाऊन, आणि चित्र काढायचे आणि ते शिक्षण. मला खरं सांगू का, त्याच्याविषयी एवढं अप्रूप होतं की वा, फक्त चित्रच काढायची वा. आणि दुसरं काहीच नाही, किती मजा. हा, आणि मला ते कुठेतरी असं वाटत होतं की इकडे आपल्याला जायला जायला हवं. आता त्या मॅडम पण म्हणाल्या, मी घरी येऊन सूर लावला माझा पालकांसमोर की मला जेजेला जायचे, मला चित्रकला शिकायची, पण घरून अर्थातच काही नाही, नीट सायन्स करायचं, हे काय तिकडे जाऊन काही होणार नाही आहे वगैरे. पण माझा हट्ट जो होता ना तो चालूच होता की मला तिकडे जायचं तिकडे. आता गंमत अशी होती की आमच्या शेजारीच 4 घरं सोडल्यानंतर एक गृहस्थ होते, वडिलांचे मित्र होते, ते मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉबला होते आणि ते रोज जायचे मुंबईमध्ये. तर पप्पांनी सांगितलं, आमचा पोरगा नाही हट्ट करतोय, तर तुम्ही जा त्याच्यासाठी, एक जे तिथे जे कॉलेज आहे त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही घेऊन या. आणि ते घेऊन आले आणि आम्ही त्यांच्याकडून जाऊन रात्री तो फॉर्म कलेक्ट केला, मी आणि माझ्या बाबांनी, मला आठवत आहे. आणि तो फॉर्म घेतला, भरला, तिथे जाऊन सबमिट केला. त्यानंतर त्यांची एंट्रन्स होती, ती एंट्रन्स मी दिली. आणि एंट्रन्स दिल्यानंतर मी पुन्हा कॉलेज माझं चालूच होतं. एंट्रन्स देऊन माझा काही त्या वर्षी नंबर लागला नाही जेला. आणि सेकंड टाईम पुन्हा तिथेच ॲप्लिकेशन घेऊन पुन्हा एकदा मी ट्राय केलं होतं दुसऱ्या वर्षी, आणि त्यावेळेला माझा नंबर लागला होता जेला. आणि आता तुम्ही कुठल्या स्टँडर्डला होते तोपर्यंत? नाही, आता मी 12वी शिकत होतो. शिकत होते, 12th गोष्ट? हां, 12th माझं चालू झालेलं होतं. ओके. आणि मी त्यावेळेला माझं तिथे सिलेक्शन झालं आणि मी त्यावेळेला सायन्स सोडून तिकडे जायचा निर्णय घेतला. आता 12th चालू होतं, घरातल्यांना खूप आशा होत्या, आणि अचानक चित्रकलेकडे ओढा माझा जातोय म्हटल्यावर थोडेसे नाराज झाले. आणि गमतीचा पाठ हा, म्हणजे दुर्दैव असं म्हणू शकतो त्यावेळेचं, नवीनच आठवत असेल तुम्हाला, तो काळ आपण जो म्हणतोय हा 1996, 97, 98चा काळ आहे सगळा. आणि त्यावेळेला कॉम्प्युटर ही एक खूप मोठी सगळ्यांसमोर एक नवीन अशी गोष्ट इंट्रोड्यूस झालेली होती. आणि असं त्यावेळेला कुठेतरी एक हे उठलं होतं वादळ की कॉम्प्युटर आता सगळं काही करू शकतो, आणि चित्रकारांना तर काही आता अर्थच नाही राहिला. कॉम्प्युटर सहज तुम्हाला जे पाहिजे ते काढून देऊ शकतो, असं सगळं एक आपण म्हणतो ना, एक भूल उठते तसं ते होतं. आणि मला बरेचसे लोक असं सांगायचे, आता वडिलांनी सुद्धा त्यांचे मित्र होते, त्यांना सांगितलं होतं की याला समजवा, ज्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज होतं ते पण मला सांगायचे की बाळा तू सायन्स कर, असं चांगलं करिअर आहे, इकडे जाऊन तू काय करणार आहेस. आणि तरी पण मी मात्र, मला जेला ॲडमिशन मिळालं, मी मात्र त्याला धरून ठेवलेलं होतं. आणि जेला माझं शिक्षण सुरू झालेलं होतं. अनेक अशा पद्धतीचे मला हे मिळत होते सेटबॅक्स की इथे जाऊन काही होणार नाही. त्याच्यात अनेक, म्हणजे मी असं पण सांगेन की काही लोक होते गावामध्ये ज्यांनी त्या कॉलेजमधून डिग्री केलेली होती आर्टमध्ये, आपल्या इकडे सिनियर, जे मला 15-20 वर्षांनी सिनियर असतील, ज्यांनी आर्ट कॉलेजची डिग्री केलेली होती, पण ते कुठले तरी वेगळेच व्यवसाय करत होते. चित्रकला ॲज अ करिअर करत नव्हते, ते वेगळ्या व्यवसायांमध्ये होते. आणि त्यामुळे मला त्यांची उदाहरणं सतत दिली जायची की बघा ह्या लोकांनी हेच केले, पण ते काय करतात, ते चित्रकलेत करिअर करू शकले का, चित्रावर पैसे कमवतात का, तर नाही, तेव्हा कशाला तू ह्याच्यात पडतोस. तर अशा अनेक गोष्टी होत्या. एकतर टेक्नॉलॉजी तर इम्प्रूव्ह होतच होती एका बाजूला, की फोटोग्राफी आहे, कॅमेरा एवढं चांगलं करतोय, तुमची गरज काय आहे. तसं आता AI साठी आपल्याला घाबरवलं जातंय, तसं तेव्हा ते होतं. येस. तर ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या होत्या ना की त्यांनी माझी असलेली आवड, मला चित्र काढायचे, आणि मग मी एक विचारमंथन सुरू झालं यावेळेला. त्यात मी असं म्हणतो की जीवनाच्या तत्वज्ञानाचा जन्म हा, मला असं वाटतं की तिथून माझ्या सुरुवात झाली की आपण कशासाठी जगतोय,
जीवन कशासाठी जगावं, पैसा कमवणं आणि गाडी घेणं आणि मोठ्या पदावर जाऊन बसणं यातच जीवनाचं सार्थक आहे का? का जीवनाचं सार्थक अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये आहे? असे अनेक प्रकारचे विचार प्रक्रिया, विचार मंथन माझ्या मनात सुरू झालेली होती. एक संघर्ष होता तो मनामध्ये सुरू Yes. झालेला. मला आठवतंय एक गोष्ट मला इथे प्रकर्षाने सांगावीशी वाटते. माझे वडील जे इंग्रजीमधले प्रसिद्ध शिक्षक, कर्जतमधले म्हणजे जे प्रोफेसर होते डोंबिवलीला, त्यांनी मला अर्थात त्यांचं वाचन खूप होतं, तर त्यांनी मला एक गोष्ट त्यावेळेला सांगितली होती. ती गोष्ट आज मला सर्वच जी मुलं ज्यांना कलेत रस आहे, करिअर करावं असं वाटतं, ती गोष्ट मी आवर्जून सांगतोय आज इथे. त्यांनी जी मला सांगितली होती एक गोष्ट म्हणजे त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता त्या गोष्टीतून. अच्छा. ती गोष्ट फार सुंदर आहे. तर अबू खा हा गावापासून दूर डोंगरांच्या मध्ये एका छोट्याशा झोपडीमध्ये राहणारा माणूस, आणि त्या झोपडीला एक छोटंसं त्याने कुंपण केलेलं असतं. कुंपण कसलं असतं तर काट्याकुट्यांचं, Correct. कुठेतरी सापडलेली लाकडं ती सगळी लावून त्याने कुंपण बनवलेलं असतं. आणि अबू खा रोज जंगलामध्ये जाऊन लाकडं गोळा करणं आणि ती लाकडं गावात नेऊन विकायची आणि त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालत असतो. हे त्याचा रोजचा दिनक्रमच हा असतो. पण ह्या अबू खाची एक अत्यंत प्रिय अशी एक बकरी असते, अच्छा. एक छोटंसं पिल्लूच, आणि ते त्याने पाळलेलं असतं. त्याचा जीव खूप त्यात अडकलेला असतो, तिच्यामध्ये तिच्यावर खूप जीवापाड प्रेम करत असतो. तिला तो छान येताना काहीतरी वेगळी वस्तू काहीतरी खायला तिला आणत असतो. तिचं जेवढं तिला हिरवं गवत आणि जेवढं त्याला जमेल तो तिचं सगळं करत असतो. अबू खाला जाणीव अत्यंत प्रकर्षाने ही असते की ह्या झोपडीच्या बाजूला, या कुंपणाच्या बाहेर अनेक लांडगे फिरत आहेत, बरोबर. अनेक हिस्त्र श्वापदं आहेत. तर हे जे बकरीचं पिल्लू मी ज्या वेळेला जातो जंगलामध्ये, त्यावेळेला जर का हे चुकूनही बाहेर गेलं तर याला ते खाऊन टाकतील, म्हणून तो रोज जाताना तिला एका रशीने बांधून तो जात असतो. आता हे पिल्लू दिवसभर काय करतं, दिवसभर ते बाहेर बघत असतं कुंपणाच्या. त्याला निळ्याशा आकाशात उडणारे, उंच भराऱ्या घेणारे पक्षी दिसत असतात. त्याला छान बागडणारे, त्या हिरव्यागार गवतामध्ये बागडणारी हरणं दिसत असतात. असा सगळा निसर्गाचा तो उत्सव ते पिल्लू रोज दिवसभर निहाळत असतं. अर्थातच त्याला सुद्धा सतत असं वाटत असतं की मला या उत्सवाचा भाग व्हायचं, मला सुद्धा असं उडायचंय, मला पण अशा उड्या मारायच्यात, बागडायचे. पण त्या रशीने बांधलेल्या असल्यामुळे त्याला काय बाहेर जाता येत नसतं. एके दिवशी अबू खा ज्या वेळेला जंगलात जाणार असतो त्यावेळेला तो ते रशी बांधतो, पण त्याच्याकडून थोडीशी सैल ती राहते. आणि अर्थातच थोड्या वेळातच ते पिल्लू त्या रशीतून सुटून कुंपणातून बाहेर जातं. आता बाहेर गेल्यानंतर लगेच त्याचं जे मनात जे सगळं लपलेलं एवढे दिवस ते तिथे बागडायला लागतं, ते हिरव्याशार गवतावर उड्या मारायला लागतं, लोळायला लागतं, आणि त्याला जे जगायचं असतं ते जगू लागतं. खूप त्याला त्यात आनंद मिळत असतो. आणि अर्थातच थोड्या वेळामध्येच त्याला एक लांडगा भेटतो आणि तो लांडगा त्याला मारून टाकतो त्या पिल्लाला. आणि इथे गोष्ट संपते. आता लेखक इथे असा प्रश्न विचारतो, ह्या गोष्टीमध्ये हू इज द विनर, कोण जिंकलं? या गोष्टीमध्ये 3 कॅरेक्टर आहेत. एक आहे अबू खा, त्याची बकरी आणि एक लांडगा. या तिघांमधला विजेता कोण ठरला? वडिलांनी मला ही गोष्ट सांगून हाच प्रश्न विचारला, मला सांग या तिघांमधला विजेता कोण? त्यावेळेला मी त्यांना असं उत्तर दिलं की मला असं वाटतं बकरी विजेती. आणि त्या क्षणाला वडील हसले आणि मला म्हणाले, बाळा तू आर्ट कॉलेजलाच जा, तुला चित्र काढायचं चित्रच काढ. आणि मला हे सगळं पुढे चालून की ह्याच्यातलं जे तत्वज्ञान होतं हे अत्यंत बेसिक जीवनाविषयीचं तत्वज्ञान आहे, जे आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपल्याला ते ऐकायला मिळतं. की महत्त्वाचं हे आहे की तुम्ही जे काही करताय त्यात तुम्हाला किती आनंद सापडतोय.
तुम्ही किती लांबीचं आयुष्य जगलात, दीर्घ आयुष्य जगलात, यापेक्षा कशा पद्धतीने जगलात ते छोटंसं का असेल, येस. पण त्याच्यात खोली किती आहे, तुमच्या जगण्याला किती डेप्थ आहे, त्या क्षणामध्ये तुम्ही उतरू शकलात का, वर्तमानात तुम्ही पूर्णपणे जगू शकलात का. Correct. ह्या सगळ्याचं सुरुवात मला असं वाटतं त्या गोष्टीपासून झाली होती, या सगळ्या तत्वज्ञानाची. आणि मी आत्ताच सांगितलं, विचारांचा जो संघर्ष सुरू झाला होता, मुद्दामून मला हे दोन कनेक्ट होताना जाणवले की हा सगळा एक तत्वज्ञानाचा जो भागाची सुरुवात होती. मला असं वाटतं की त्या गोष्टींनीच, त्या विचार प्रक्रियेनेच मला ते पुढे सामर्थ्य दिलं ओके. उभं राहण्याचं. करेक्ट. कारण मला असं वाटतं की कला किंवा कलावंत म्हणून जगण्याचा आपण निर्णय ज्या वेळेला घेतो, तर ती एक बंडखोरी आहे. हो. इट इज अँड रिव्हॉल्युशन. ते मला असं वाटतं की ज्या वेळेला पूर्ण समाज, तुमच्या आजूबाजूचं सगळं जग हे पैसे कमवणे, पदावर मोठ्या जाऊन बसणं, पावर, वेगळ्या पद्धतीच्या शक्ती अर्जित करणं, ह्याच्याकडे ज्या वेळेला सगळं जग धावतंय, आणि त्यावेळेला तुम्ही असा एक निर्णय घेताय की मला यातलं काहीच नको आहे, मला आनंद मिळतो 4 रंग कागदावर लावण्यात, मी ते करत बसणार आहे. तर ही एक खूप मोठी, मला असं वाटतं, आत्मक्रांती आहे जी माणसामध्ये कलावंत म्हणून जगत असताना प्रत्येक कलावंतामध्ये घडत असते. आणि असा स्टँड घेणं, विशेषतः मी असं म्हणेन की कवी, लेखक आणि चित्रकार ह्या लोकांमध्ये ते जास्त प्रमाणामध्ये घडतं. कारण त्याला आर्थिक जी त्याची हे आहे, म्हणजे त्याच्यातून फलनिष्पत्ती आपण म्हणतो की फायनली येणारा त्याच्यातून पैसा, तर हे फारसं दिसत नाही सहज जगामध्ये. किंवा त्याच्यातून तुम्ही कुठल्या तरी अशा पदावर जाऊन बसाल की जिथे तुम्हाला खूप रिस्पेक्ट असेल, असं पण काही दिसत नाही. पावर नाही. पावर नाहीये, कुठला असा मोठा सन्मान नाहीये. किंवा कोणी जर विचारलं 4 मित्रांमध्ये, आपण मोठे होऊ अजून 20 वर्षानंतर, आपले मित्र कोणी कलेक्टर झाले असतील, कोणी मोठं डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असतील, अजून कोणी वेगळ्या पोस्टवर असेल, ज्यावेळेला आपण भेटू कधी मित्र म्हणून, त्याला प्रत्येकजण सांगेल की माझा हा व्यवसाय आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे. तू काय करतोस पराग? मी चित्र काढतो. ही जी गोष्ट आहे, ह्या गोष्टीतलं जे वजन आहे किंवा जी ताकद आहे, ही समजायला खूप काळ जावा लागतो. आणि त्याच्यामध्ये खूप मोठा संघर्ष सुद्धा आहे, सॅक्रिफाईस सुद्धा आहे. हा. सगळं त्याग करताय ना तुम्ही. हो. मग आता त्यागाविषयी आल्यामुळे मी इथे आता एक मुद्दा म्हणून बोलू इच्छितो. त्याग ही कन्सेप्ट मला कशी वाटते, म्हणजे मी ज्यावेळेला त्याच्याकडे बघतो, ओके. बुद्ध त्यागाचं एक प्रतीक आहे. मूर्तिमंत उदाहरण, बुद्धाची गोष्ट की ज्याने राज्य सोडलं, पैसा, संपत्ती सगळं सोडलं, आणि जो आत्मशोधावर निघाला, ज्याने आत्मशोध घेतला आणि त्याला बुद्धत्व प्राप्त झालं, म्हणजे त्याने स्वतःला जाणलं, मी कोण आहे याची जाणीव त्याला झाली. असा भगवान बुद्धाचं आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. आपण म्हणतो की बुद्ध फार मोठे त्यागी होते, पण मी असं ज्या वेळेला माझ्या दृष्टिकोनातून बुद्धाकडे मी बघतो, तर मला असं वाटतं की आपण सगळे ज्याला भोग समजतोय, तो खरोखर भोग आहे का? तो खरोखर त्या दर्जाचा आनंद आहे का? किंवा बुद्धाला असा कुठला तरी मोठा आनंद समोर दिसतोय की तुमचे हे जे फुटकळ असे जे भोग आहेत ना, मटेरियलिस्टिक ते सगळे त्याला व्यर्थ वाटायला लागलेले आहेत. कारण त्याला, म्हणजे समजा इथे मला एका बाजूला, इथे आपण एक इथलं अगदी ह्या जीवनातलं, व्यावहारिक जीवनातलं उदाहरण घेऊ. एका बाजूला 5 रुपयाचं कॉईन पडलेलं आहे आणि तिकडे मला 2000ची नोट पडलेली दिसते. आता मला 2000ची नोट दिसतेय, तिकडे एक तिसरा माणूस बघतोय माझ्याकडे. ओके, आता त्याला हे माहिती नाही की ती 2000ची नोट आहे. बरोबर. त्याला फक्त इथलं 5चं कॉईन आणि मी दिसतोय, आणि मी ते 5चं कॉईन उचलत नाहीये, म्हणून त्याला असं वाटायला लागतं की हा माणूस किती त्यागी आहे. हा. पण गमतीचा भाग आहे की मला तिकडे 2000ची नोट दिसते.
तर मी त्यागी नाहीये, मी खऱ्या अर्थाने जो परमभोगी आहे, भोगी. तो आहे. तर मला असं वाटतं की बुद्धाने भोगलं, Okay. बुद्धाने आयुष्य भोगलं. ते न तक्तीनं भुजितः, म्हणजे ज्यांनी भोगलं त्यांनीच त्यागलं. त्याग हा भोगाची फलनिष्पत्ती आहे. म्हणजे मी जर का पूर्णत्वाने जगू शकलो तर आपोआपच त्याग त्याच्यातून घडत जातो. मला असं वाटतं बुद्धाला काहीतरी मोठं सापडलं. मी पण इथे असंच म्हणेन की याच्यामध्ये त्याग कमी आहे. मला काहीतरी जे सापडत होतं ना ते खूप मौल्यवान होतं, कारण मला माझा आनंद सापडत होता. Yes. मला माझ्या जगण्याचा अर्थ त्यात सापडत होता. आणि म्हणून मला असं वाटतं मी त्या गोष्टी करत गेलो त्यात. हा अर्थात बाह्य जगात माझ्याकडे जे बघतात त्यांना असं वाटेल सुद्धा की यांनी संपत्तीच्या मागे लागला नाही किंवा, पण जो आनंद मला सापडलाय त्याची आज करोडो मोजमाप रुपये नाही करू त्याचं शकत. मोजमापच असू शकत नाही. It's not आणि measured. चित्रकलेने मला अंतर्बाह्य बदलून टाकलं. म्हणजे माझा कधीच अध्यात्मामध्ये माझी रुची कधीच नव्हती, पण चित्रकला ही एक असा एक घटक आहे. मी तर म्हणेन कुठलीही कला जर का तुम्ही त्याच्यात उतरत गेला तर तुम्हाला कधी तुम्ही अध्यात्मामध्ये प्रवेश करता हे कलाकारालाच समजत, म्हणजे त्याला सुद्धा कळत नाही की, आणि मग आपण रिलेट करू शकतो. अरे इथे श्रीकृष्णाने जे म्हटलंय, कर्म कर फळाची अपेक्षा करू नको. मग मी नुसतं चित्र काढत होतो आणि मला त्याच्यापासून पैशाची अपेक्षा नव्हती, पुरस्कारांची अपेक्षा नव्हती. मग हे काय होतं? हे तेच होतं का जे श्रीकृष्णाला भगवद्गीतेत सांगायचं की जे तू करतोयस कृत्य पूर्णपणे त्याच्यात उतर, त्या आनंद वर्तमान घे. जगात जग, कारण हा क्षणच तुझ्या हातात आहे. जो निघून गेलेला भूतकाळ त्याचं अस्तित्व नाहीये आणि भविष्यकाळ हे फक्त तुमच्या विचारांचा खेळ आहे, माइंड गेम. जे आहे तुमच्या हातात ते फक्त हा वर्तमान क्षण आहे. आणि मी ज्या वेळेला चित्र काढत होतो मी पूर्ण त्या वर्तमानामध्ये मर्ज होत होतो, ज्याच्यात निरुद्देश होणं, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता करणं. मग मला त्यातलं अध्यात्म जाणवू लागलं. मग मी रिलेट करू लागलो. मला श्रीकृष्ण असेल, बुद्ध असेल, मला कबीर असेल, नानक असेल, मला माझ्या नशिबाने असं मी म्हणेन की ज्यावेळेला मी पुढे बिझनेस म्हणून जर्नी माझी चालू झाली तर माझ्याकडे पहिलं जे बुक, म्हणजे एक मोठं प्रकाशन संस्था आहे मुंबईतली, खूप मोठी, Okay. इंटरनॅशनल फेम आहे त्यांचा. Okay. तर त्यांना एका पुस्तकासाठी चित्र काढून हवी होती. एक खूप मोठे ऑथर आहेत, त्यांनी गुरु नानकांवर एक मोठं बुक लिहिलं होतं, छान होतं ते. अच्छा. आणि त्यांना एक चित्रकार ते शोधत होते. आणि बघा योगायोगाने माझीच निवड त्याच्यासाठी व्हावी आणि मी त्याची चित्र करावी. आता ती चित्र करत असताना लेखकाबरोबर माझ्या अनेक हे व्हायचे, meetings व्हायच्या. मीटिंग. आणि जे मला त्या गोष्टींचं मर्म समजून सांगायचे की गुरु नानकांच्या जीवनातली ही गोष्ट काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, ते ऐकत मी बसायचो. आणि मला त्या गोष्टी ऐकताना मला मी रिलेट करू शकत होतो की माझं कला प्रवास आणि हा अध्यात्म याचा किती जवळचा संबंध आहे. तर अशा पद्धतीने एक आध्यात्मिक माझ्या जीवनातला जो हे होता त्याची सुरुवात झाली. आता इथे कुठलाही बाबा नव्हता, ही सगळी हेच चालू होतं सगळं. आणि विचारांचं आत एक सतत वादळ. आणि मला नेहमीच एक सवय होती की मी खूप सारे प्रश्न मला पडायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचो. अनेकदा अनेक लोकांच्या मुलाखती ऐकणं, कुठे पुस्तकं वाचायला मिळेल, पुस्तकं वाचणं, त्याच्यातून आपल्याला काही सापडतंय का, तर असं एक विचारमंथन माझं चालूच होतं. तर मला असं वाटतं की चित्रकलेने एक खूप मोठी क्रांती घडवली जीवनामध्ये. येस. मग आता तुम्ही जे मला सांगितलंय की बाबा तुम्ही जर्नी स्टार्ट केली, आता आपण जे मध्ये तुम्हाला इच्छा होती की ऍडमिशन मिळावं, पण त्याचं काही एवढं काही माहिती नव्हती, तुम्ही फॉर्म भरला, तुमचं फर्स्ट टाइम नाही झालं सिलेक्शन, सेकंड टाइम झालं, मग तेव्हा तुम्ही म्हणजे कुठलं पर्टिक्युलर असं तिथे काही सब्जेक्ट असतो का, कसं असतं म्हणजे तिकडे जे स्कूल ऑफ आर्ट्सला ऍडमिशन घेऊन म्हणजे पुढे कसं जाता येतं, म्हणजे पुढे आम्हाला ते तर आता तिथे ना ऍक्च्युली जे मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. ओके. एक आहे फाईन आर्ट, एक आहे अप्लाइड आर्ट, एक आर्किटेक्चर पण त्यांचं हे आहे, एक प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचं पण हे आहे. अशी वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. जे म्हणजे आपल्याला वाटतं फक्त चित्रकलेचं कॉलेज, असं नाहीये. हा, म्हणजे नॅचरली तेच वाटतंय, अजूनही तेवढंच समज आहे मला तरी. तर आता जे गृहस्थ आमच्या शेजारी राहायचे
त्यांनी जो फॉर्म आणला होता हम्म. तर ज्या बिल्डिंगमधून तो जो फॉर्म होता तो होता अप्लाइड आर्टचा. ओके. ओके. आता मला हे माहितीच नव्हतं की अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंट असतात आणि अप्लाइड आर्ट म्हणजे काय असतं, काहीच माहिती नव्हतं. आणि मी तिथे एंट्रन्स दिली आणि माझा नंबर लागला जेव्हा सेकंड इयरला, त्यावेळेला मी कारण एंट्रन्स एकाच प्रकारची असते सगळीकडे. अच्छा. आणि अप्लाइड आर्टला ज्यावेळेला मी जाऊ लागलो त्यावेळेला मला पहिल्यांदा रिअलाइज झालं की हे तर थोडंसं काहीतरी वेगळं आहे. कारण अप्लाइड आर्ट हम्म. म्हणजे काय, हा. ओके. तर याच्यात फाईन आर्ट आणि अप्लाइड आर्ट असे दोन प्रकार आहेत. तर फाईन आर्ट म्हणजे कलेसाठी कला. तुम्ही चित्र काढताय ते फक्त चित्र काढण्यासाठीच काढताय, जे तुमचं आहे. जे माझं होतं हा. आनंदासाठी चित्र काढणं. आणि अप्लाइड आर्ट म्हणजे चित्राचा वापर करून तुम्ही जाहिराती किंवा मार्केटिंग याच्यासाठी त्याचा कसा वापर, किंवा चित्र हे कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्याचा वापर होऊ शकतो. कमर्शियली त्याचं Commercially. युटिलायझेशन. युटिलायझेशन म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो की फोटोग्राफी ही एक मोठी कला आहे. पण ह्याच्या बेसला जर तुम्ही जाऊन बघितलं त्याच्या बेसला चित्रकलाच आहे. करेक्ट. तुम्हाला रंगज्ञान असणं, तुम्हाला आकार ज्ञान असणं, तुम्हाला स्पेस समजणं, तर ह्याच्यातूनच पुढे फोटोग्राफीचा हे सुरुवात होते. मग पुन्हा बेसिकला तुम्हाला चित्रकला शिकणं आहे. मग ती अप्लाइड तर ते applied artला. अप्लाइड आर्ट. ओके. म्हणजे तुम्हाला अप्लाइड आर्टला तिचं उपयोजन चित्रकलेचं, ओके. की तुम्ही कशी चित्रकला वापरू शकता हम्म. फोटोग्राफी करण्यासाठी. करेक्ट. आता जसं फिल्म आपण बघतो हा. तर फिल्म जे शूट होतात, सिनेमॅटोग्राफर असतात, हा. तर हे चित्रकलेचेच विद्यार्थी असतात. ओके. कारण चित्रकलेतूनच त्यांना फ्रेम समजते हम्म. की फोकल पॉइंट कुठे असतो, लाईट आणि लाईट आणि त्याचं शॅडो कसं कशा असल्या shadow. पाहिजेत, रंगसंगती कशी असली पाहिजे, हम्म. त्यात डेप्थ कशी फील होणार आहे, त्यातला मूड काय आहे. तर म्हणून ज्यांना त्याचं उपयोजन करायचं चित्रकलेचं, त्याचा वापर करून काहीतरी दुसरं मेसेज साध्य करायचा देणं, तर ते उपयोजित कला अप्लाइड आर्ट. आणि फाईन आर्ट म्हणजे जिथे फक्त आवड तुम्हाला चित्राची म्हणून तुम्ही चित्र काढता, त्याचं काही मार्केटिंग अशी गोष्ट तिथे नसते. तर मी उपयोजित कलेला गेलो होतो आणि मला हे जाणवायला लागलं होतं की काहीतरी चुकतंय. तर तुम्ही का गेलात? मला माहितीच नव्हतं ना की फाईन आर्ट असतं, अप्लाइड आर्ट असतं, आर्किटेक्चर असतं, हे असतं. मला फक्त वाटलं जे म्हणजे चित्रकलेचं कॉलेज. बस. आणि मला जो फॉर्म आणून दिलेला आहे तो मी भरलेला आहे, म्हणजे मी जेजेचा फॉर्म भरलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी माहिती असण्यासाठी तुमच्या जवळपास कोणीतरी एक असा माणूस असावा लागतो ओ. की जो तुम्हाला हे सगळं सांगू शकेल. तर याचं नॉलेज त्यावेळेला कोणालाच नव्हतं की काय असेल. आणि मी ज्या ज्या लोकांना कोणाला भेटलो होतो त्यांनाही याच्याविषयी फारसं काही माहिती नव्हतं. त्यामुळे मी तिकडे गेलो अप्लाइड आर्टला आणि माझं सगळं शिक्षण सुरू झालं. आणि थोड्याच दिवसात माझ्या लक्षात आलं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. कारण असंच मित्रांबरोबर कॉलेज कॅम्पसमध्ये फिरत असताना मी फाईन आर्टच्या प्रभागात शिरलो आणि तिथे मी मुलांना चित्र काढताना बघितलं जी मला काढायची होती. ओके. मला जाहिरातीसाठी चित्र काढायचं नव्हतं, मला कन्सेप्ट बनवण्यासाठी काढायचं नव्हतं. पण मी असं म्हणेन की प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला घडते ना तर काहीतरी ती आपल्याला देऊन जातच असते. आणि त्याच्यातून मी एवढं म्हणेन मला खूप शिकायला मिळालं. एकतर सगळ्यात मोठं शिक्षण हे होतं त्याच्यामधलं की मासा जोपर्यंत पाण्यात असतो तोपर्यंत त्याला पाण्याची जाणीव नसते. पण ज्यावेळेला तो पाण्यातून त्याला आपण उन्हात बाहेर किनाऱ्यावर टाकला जातो रेतीमध्ये गरम गरम, तेव्हा त्याला कळतं की आपण कुठे होतो. तर मला असं वाटतं की हा जो विरोधाभास माझ्या बाबतीत झाला ना, त्यामुळे मला कलेसाठी कला काय असते त्याची अजून प्रकर्षाने जाणीव होत गेली. की फक्त आनंदासाठी चित्र काढायला मला मिळणं याचं मूल्य मला जाणवत गेलं की ती किती मौल्यवान गोष्ट आहे. की मी कोणासाठी दुसऱ्यासाठी काढत नाहीये, तुम्ही मी स्वतः स्वतःसाठी चित्र काढतोय, याचं मूल्य मला नेहमीच जाणवत राहिलं. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की ज्या पद्धतीच्या वर्गमित्रांबरोबर मी राहिलो, कारण आज ते सगळे ॲड एजन्सीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टॉपचे लोक आहेत. ओके. जे इंटरनॅशनल लेवलवर आज काम करतात, खूप मोठ्या पदावर ते बसलेले आहेत. तर ह्या सगळ्यांचा जो सहवास मला लाभला त्यांनी मला थोडं का होईना पण ती कन्सेप्ट काय कशी डेव्हलप केली जाते, कन्सेप्ट तयार कशी केली जाते, त्यासाठी काय काय कंटेंट लागतो आणि कशा पद्धतीची विचार प्रक्रिया लागते, ज्याला मुक्त विचार प्रक्रिया आपण म्हणतो, मुक्त विचार,
तर मुक्त विचार कसा करायला लागतो, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नकळत मला त्या मिळाल्या होत्या, कारण मी अप्लाइड आर्टमध्ये गेलो होतो. मला लेआउट डिझाईन विषयी समजलेलं होतं. ओके. आता ही गोष्ट फाईन आर्टमध्ये बऱ्याचदा असं होतं की तुम्ही खूप जास्त पोर्ट्रेट ओरिएंटेड आणि लँडस्केप ओरिएंटेड राहिल्यामुळे थोडं स्पेस विषयीचं जे निव्वळ स्पेस विषयीचं हे आहे अंडरस्टँडिंग, त्याच्याकडे कधी कधी थोडं दुर्लक्ष होतं. मी इकडे असल्यामुळे मला फोटोग्राफी विषयीचं नॉलेज मिळत होतं. ओके. आणि इथे पण तेच व्हायचं की अप्लाइड आर्टमध्ये 2 दिवस असायचे की जेव्हा तुम्हाला फाईन आर्ट सारखं चित्र काढायला मिळायचं, जे सेकंड इयर पासून सुरू झालेलं होतं. तर तो जो एक तास असायचा त्याची मी वाट बघायचो वर्गामध्ये. अर्थात मी अप्लाइड आर्टचा खूप वाईट स्टुडंट होतो. म्हणजे मला माहिती नव्हतं ना की मी अप्लाइड आर्टला चाललोय, मला हे करायचंच नव्हतं. आता हे थोडंसं तसंच झालेलं होतं की मला सायन्स करायचं नव्हतं पण मी ते करत होतो. तर मला अप्लाइड आर्टमध्ये इंटरेस्ट नव्हता पण मी तिथे आता शिकत होतो आणि मला तिथे पास व्हायचं होतं, कारण मी सायन्स सोडून तिथे आलोय. आता मी घरी अजून काय बोलू शकत नव्हतो पुढचं की बाबा मला पुन्हा आता कॉलेज चेंज करायचं, आता मला जे सापडले ते मला करायचं होतं. तर त्यामुळे मी अप्लाइड आर्टचं माझं कसं बसं मी पुढे रेटत होतो. पण माझा इंटरेस्ट हा त्या स्टुडिओच्या वर्कमध्ये असायचा की मला कधी पोर्ट्रेट करायला मिळतंय, मला कधी लँडस्केप करायला मिळते. पण माझं एक चांगलं गुडलक असं म्हणू शकतो की माझ्यासारखेच असे भुले बिसरे भटके लोक तिथे आलेले होते. अच्छा, तुमच्या बरोबर तुमच्यासारखे माझ्यासारखे, आणि जे मला सिनियर होते 2 वर्षांनी 3 वर्षांनी, ओके. आणि ते सगळे मला भेटले. ते म्हणतात ना की असे ते एका टाईपचे लोक बरोबर आपोआप भेटतात. सेम फेदर फ्लॉक टुगेदर. आणि आम्ही ते भेटलो तिथे. ते कसे भेटलो मला आश्चर्य वाटतं आजही. आणि ते लोक चित्र काढायला जायचे, ते आउटडोर करायचे, ते जरी अप्लाइडला होते पण ते पूर्ण फाईन आर्टच लाईफ जगत होते. कसं काय मग तुम्ही पण ते करू शकत होतात ना? मग तेच ना. म्हणजे काय व्हायचं की ह्या ज्या कॉलेजचा जो स्टडी आहे तो कम्प्लिटली त्याला बगल देऊन, त्याला बाजूला ठेवून ही चित्र काढत बसणं, आणि त्या असाइनमेंट ज्या आहेत कॉलेजच्या त्या नावाला करून देणं, फक्त की कसं बसं फक्त सबमिशन केलं. तुम्ही पण करत मी पण तेच करायचो. तुम्हाला पण बोलत असतील, कारण चित्र तर चांगलंच आहे, तर चांगलंच असेल तुमच्या असाइनमेंट सगळ्या. नाही, माझ्या असाइनमेंट फार पुअर असायच्या, कारण अप्लाइड आर्टच्या असाइनमेंट आणि चित्रकला याचं थोडंसं त्यावेळेला, आत्ता मी म्हणेन बदल झालेला आहे, कारण त्यावेळेला कॉम्प्युटरचा वापर आम्ही करायचो नाही, किंवा तेवढा कॉम्प्युटर हे झालाच नव्हता की प्रत्येकाला कॉम्प्युटर घेणं. त्यावेळेला कॉम्प्युटर, मला आठवतं की कमीत कमी वर्गामध्ये आपण असं म्हणायचो, अरे त्याच्या घरी कॉम्प्युटर आहे. हो हो, ही सिच्युएशन होती तेव्हा, कारण ती खूप महाग गोष्ट होती. तर त्यामुळे कॉम्प्युटरचा वापर नव्हता तेव्हा, आम्ही करायचो नाही. आम्ही ब्रशनीच त्या गोष्टी सगळ्या. आता ब्रशनी जी कॉपी टेक्स्ट तुम्ही लिहिताय जाहिरातीमध्ये, तुम्ही ब्रशनी काढताय, म्हणजे आज जर आपल्याला सांगितलं की सेम तशीच टेक्स्ट तुम्हाला आली पाहिजे ब्रशनी, जी प्रिंटआउट मध्ये येते कॉम्प्युटरवरून घेतो, आणि एवढ्या छोट्या साईजची, तर मला असं वाटायचं यात कुठली कला आहे. म्हणजे तुमच्यासाठी ते रायटिंग उगाचच आपण ते स्किल करत बसायचं आणि तासन तास करत बसायला लागायचं. इव्हन एक बूट असेल, एखादा टी शर्ट असेल, किंवा अजून एखादं प्रोडक्ट असेल, तेल असेल किंवा पेप्सी हे असेल, टीन असेल, तर हे सगळं रेंडर करून आम्ही काढायचो. आणि ते प्रोडक्ट असायचं ऍड मधलं, ज्याची ऍड आपण करतोय, आणि त्या प्रोडक्ट विषयीची माहिती म्हणजे ती टेक्स्ट असायची, किंवा कन्सेप्ट म्हणजे ती टेक्स्ट असायची. तर हे सगळं मला फार इंटरेस्ट नसायचं. मी कसं बसं करायचं होते कम्प्लीट. आणि आपलं मस्त जाऊन क्रॉफर मार्केटला, तिथे तुम्हाला माहिती असेल क्रॉफर मार्केटला फळ विक्रेते असतात मोठ्या प्रमाणात, तिथे इतर फेरीवाले असतात, तिथे कुली लोक असतात हमाल, जे पाट्या घेऊन मोठमोठ्या गोल अशा फळांच्या, आणि त्या घेऊन ते बसलेले असतात. तिथे ॲनिमल्स विकायला असायचे, वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स असायचे, त्यावेळेला फिश असायचे. तर मी तिथे जाऊन बसायचो आणि त्या लोकांना निरीक्षण करत बसायचो. मग ते पाठी टाकून आराम करणारे ते मजूर असतील, त्यांची चित्ररेखाट स्केचेस करत बसायची, त्यांचे हावभाव, त्यांच्या शरीराची ठेवण याचा अभ्यास करत बसायचा. तिथे प्राणी असायचे, त्या प्राण्यांचं मला स्टडी करायला मिळायचा. प्राण्यांचे आकार कसे असतात, त्यांच्या मुवमेंट कशा असतात, हे सगळं तिथे अभ्यासात बसायचो. मग तिथे व्हीटी स्टेशन जवळच होतं आम्हाला, ज्याला आपण CST आता म्हणतो. तर CSTला एक्सप्रेसचा जो प्लॅटफॉर्म आहे तिकडे त्यावेळेला, म्हणजे आता कसाबच्या हल्ल्याच्या पूर्वी, तिकडे फार जास्त सहज कोणी पण येऊन बसू शकत होतं. फक्त प्रवासीच नाही,
तिथे कोणी पण येऊन बसायचं आणि मग पोलीस शोधून काढायचे की हे नुसतेच बसलेले असे कोणतरी आहेत. ओके. पण त्यावेळेला असे लोक येऊन खूप तिथे झोपायचे, बसायचे आणि माझ्यासाठी ते खूप मोठा हे होतं. माझ्यासाठी माझं ग्रंथालय होतं. कारण मी तिथे बसायचो माझा स्केचबुक घेऊन आणि मी प्रत्येक माणसाची पोझिशन बॉडीची, त्याचं लकब, त्याची बॉडी लँग्वेज, तो कसा बसतोय, काय त्याच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन काय आहे, हे सगळं, इव्हन त्याची ड्रेपरी, त्यांनी घातलेले कपडे कसे फॉलो होतात, तर ते स्केचेस मी तिथे करत बसायचो. आणि असाइनमेंट्सला पूर्ण बगल दिलेली असायची. असाइनमेंट म्हणजे करायचं म्हणून करायचं. मग तुम्हाला ओरडा बसत असेल? ओरडा म्हणजे असा ओरडा की मला आठवतंय पुढे चालून आमच्या कॉलेजचे जे डीन बनले तेच त्यावेळेला आम्हाला होते, टीचर होते. हा. तर त्यांनी अचानक एक दिवस सगळा असा वर्ग जमलेला होता आणि असाइनमेंटचे डिस्कशन चाललेलं होतं. प्रत्येकाच्या असाइनमेंट्स घेऊन कोणी सगळ्यात चांगली केली असाइनमेंट, हे सगळं चालू होतं. आता चांगली केली तर मी पण टाळ्या वाजवत होतो, छान माझ्या मित्रांचे असाइनमेंट बघत होतो आणि मला पण वाटत वा छान काढले वर. आणि अचानक त्यांनी एक असाइनमेंट हातात घेतली आणि त्यांनी असं म्हटलं, आता मी तुम्हाला, आपण चांगल्या असाइनमेंटवर तर बोललो, आता मी तुम्हाला एक असे असाइनमेंट दाखवतो की कशी असाइनमेंट करू नये, वर्स्ट असाइनमेंट काय असू शकते केलेली. तर ती असाइनमेंट त्यांनी ज्यावेळेला ओपन करून दाखवली ती माझीच असाइनमेंट होती. आय थॉट सो. आणि त्यांनी त्यावेळेला असं म्हटलं की हा कोण जो विद्यार्थी इथे आहे याला मी सांगू इच्छितो की तू जे मधली एक जागा वाया घालवलीस एका स्टुडंटची, की तुम्ही जा आणि गावामध्ये जे साईन बोर्ड्स वगैरे करून देतात ना, पेंटरचे असे लिहून देतात, ते तुम्ही करत बसा, तुमची तीच हे आहे. आणि मला उभं केलं होतं वर्गामध्ये आणि हे सगळं चाललेलं होतं, पूर्ण पाणउतारा करणं आणि डिमोटिवेट. हा, ते खूप डिस्टर्बिंग होतं माझ्यासाठी. आणि पण एक होतं, मला एक मी क्लिअर होतो काही गोष्टींविषयी, मला जे आवडतंय ते मी प्रामाणिकपणे करतोय की नाही, ज्यात माझा इंटरेस्ट आहे. स्केचेस. हा, म्हणजे मला असं वाटत होतं की परत तत्वज्ञानावरच आपण येतो की दुसऱ्याशी प्रामाणिक राहण्यापेक्षा, इतरांशी प्रामाणिक राहण्यापेक्षा स्वतःशी आपण प्रामाणिक आहोत का. पुन्हा ह्या पॉइंटवर येऊन मी थांबायचो आणि पुन्हा विश्वास यायचा. माझ्या घरी लेटर आलं होतं कसलं? कॉलेजमधून की तुमच्या मुलाची प्रगती अत्यंत पुअर आहे. आणि त्याला आम्ही त्याचं वर्गामध्ये काही त्याच्या असाइनमेंट नीट नाही आहेत, काही नाही, व्हेरी पुअर हे सगळं. आणि त्यांनी जर लक्ष नाही घातलं तर तो म्हणजे आम्ही काहीच नाही करू शकणार नेक्स्ट इयर. आणि मी असा मस्त, मला आठवते मे महिन्याची सुट्टी होती, आम्ही मित्र क्रिकेट खेळायला जायचो. सुट्ट्या लागलेल्या कॉलेजला, सकाळी आम्ही 9ला जायचो आणि ते 4ला यायचो. घरी वाट बघत असायची, गेलेत ते आलेलेच नाहीत. आणि मी ज्यावेळेला 3-4 वाजता उन्हात पूर्ण काळा पडलेलो, असं ज्यावेळेला आणि आधीच घरातले वैतागलेले आणि त्यात ते लेटर घेऊन माझे वडील बसलेले होते आणि त्यावेळेला माझी अशी खरडपट्टी काढली होती की, तर खरंच म्हणजे हे सगळं जे होतं ना, खरंच मी तिथे एक चांगला विद्यार्थी नव्हतो अप्लाइड आर्टचा. आणि माझा ओढा हा सतत फाईन आर्टकडेच होता. आता मला हे प्रकर्षाने सांगावं असं वाटतं पुन्हा एकदा की त्यानंतर सुद्धा अनेक वर्ष गेलीत. सरांनी मला खूप काही बोलल्यानंतर, लेटर वगैरे पाठवल्या, तुम्ही सगळं हे कॉलेज झालं माझं, जे मी पास झालो आहे. आता ह्याला धरूनच एक किस्सा आहे की त्यानंतर मला वाटतं जवळजवळ 10-12 वर्ष झाली. मी माझी चित्र काढतच राहिलो आणि माझं एक प्रदर्शन लागलं होतं नेहरू सेंटरला. आणि नेहरू सेंटरला त्या प्रदर्शनामध्ये खूप गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. मीडियाने खूप दखल घेतली होती माझ्या चित्रांची आणि अनेक सेलिब्रिटीज त्यांनी त्या प्रदर्शनाला हजेरी लावली होती. तर खूप लोक होती ज्या गर्दीमध्ये माझे ऑटोग्राफ घेत होते, कारण माझे ब्रोशर्स तिथे होती, लोकांना खास बघण्यासाठी ठेवले होते. काही लोक ती विकत घेत होती आणि माझे ऑटोग्राफ त्याच्यावर घेत होते. ब्रोशर म्हणजे चित्रांचा एक कॅटलॉग असतो. अच्छा. हा, म्हणजे पुस्तकासारखं असतं, म्हणजे जे तुम्ही ड्रॉ केलेले त्याचं प्रिंट, माझ्या चित्रांचे प्रिंट्स, बुकच बनवलेलं असतं, बुक असते. आणि माझं थोडंसं त्याच्यामधलं तत्वज्ञान, त्याच्याविषयी विचार ते मांडलेले असतात. पेंटिंग ते बुक तिथे होती, ती विकायला पण होती.
तर ती विकत घेऊन लोक ऑटोग्राफ घेत होते. येस. आता गर्दीमध्ये मी लोकांशी बोलत होतो आणि मला लक्ष नव्हतं की गर्दीत कोण कोण. अचानक एक व्यक्ती माझ्या समोर एक कॅटलॉग ओपन करून उभी राहिली आणि मला म्हणाले, आय वॉन्ट युअर ऑटोग्राफ. हा. मी समोर बघितलं, तेच ते सर होते आमचे, जे आता रिटायर झालेले होते आणि ते काही काळ डीन सुद्धा होते त्यानंतर. आणि त्यांनी मला अजिबात ओळखलं नव्हतं ओके. आणि ते मला म्हणाले, मला ऑटोग्राफ पाहिजे, काय सुंदर चित्र आहेत तुमची. मी बोललो, सर तुम्ही मला ओळखलं का? त्यांनी मला ओळखलं नव्हतं. मी बोललो, सर मी तुमचा विद्यार्थी आहे. अंगावर काटा येतो माझ्या. आणि मी अमुक अमुक एका बॅचला होतो. मग आमच्या बॅचचे जे त्यावेळेचे टॉपर्स होते ऍडव्हर्टायझिंग मध्ये, त्यांची नावं सांगितलं. अरे तू त्यांच्या बॅचचा का? काय सुंदर चित्र आहेत, असं तसं खूप. त्यांना ते सगळं लक्षातच नव्हतं की काय काय झालं होतं त्यावेळेला, कारण त्यांच्या आयुष्यात खूप विद्यार्थी येऊन जात असतील. आणि मग त्यांनी माझ्याबरोबर तिथे मला म्हटलं, मला फोटो काढायचे तुमच्याबरोबर. फोटो घेतले आणि त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर माझ्याविषयी एक प्राऊड पोस्ट त्यांनी टाकली होती की असा विद्यार्थी आमच्या जेजेला मिळाला आणि त्यांनी एवढ्या लेवलला जाऊन काम केलं. तर माझ्यासाठी पुन्हा एकदा, जसं बाईंचा किस्सा मगाशी सांगितला तसाच हा एक किस्सा होता की अविस्मरणीय. आणि सरांनी माझा ऑटोग्राफ घेणं, मला असं वाटलं की कुठल्याही अमेरिकेच्या पुरस्कारापेक्षा सुद्धा हा मला मोठा पुरस्कार वाटत होता की सर आज ऑटोग्राफ आपला घेत आहेत. तर असे काही हे किस्से आहेत कॉलेज जीवनामधले, अजूनही बरेच काही आहे. खरी गोष्ट आहे. मग त्यांना तेव्हा त्या सरांना कनेक्ट झालं का की तुम्ही तेच होते त्यांच्याबद्दल? नाही, मी पण सरांना आठवण करून दिली नाही आणि त्यांना पण ते आठवलं नसणारच कुठलंही, कारण की त्यांच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग घडत असतील बरोबरचे. आणि मला असं वाटतं त्यांनी त्यावेळेला जे म्हटलं किंवा जे केलं त्यात काही चुकीचं फारसं होतोच. ऍज अ टीचर ही वॉज राईट. कारण मी खरोखर त्या असाइनमेंट मध्ये मेहनत केलेली नव्हती, मी करायचं म्हणून करत होतो. आणि तुम्ही तिकडे होतात ना, पोर्ट्रेट आणि लँडस्केप मध्ये. त्यामुळे त्यांनी जे काही केलं, अर्थात त्यावेळेला माझे जे खासियत होती ती कुठेतरी त्यांच्या समोर जाईल असा कुठला मार्ग नव्हता. म्हणजे असं व्हायचं की स्टुडिओ, म्हणजे आम्ही ज्यावेळेला पोर्ट्रेट असायचं आमचं 2 दिवस लँडस्केप, त्यावेळेला हे सर तिथे यायचेच नाहीत, कारण तो त्यांचा भाग नव्हता. तिथले सर मला खूप जास्त, त्यांचं नाव होतं G.A. दांडेकर. ओके. खूप मोठे चित्रकार आपल्या इथे आणि जेजेचे खूप प्रसिद्ध शिक्षक. तर त्यांचं मार्गदर्शन मला खूप मिळालं कॉलेजमध्ये असताना. आणि जे दांडेकर सरांमुळेच चित्रकलेमध्ये मी अजून पुढे इंटरेस्ट घेऊ शकलो, किंवा मला एक प्रेरणास्थान म्हणतो ना आपण, तसेच होते सर. खूप मेहनत घेतली त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांवर. आणि मला खास करून माझ्यावर जास्त प्रेम असायचं की मला जिथे सायन्सला असेल किंवा शाळेत असेल किंवा जे मध्ये असेल, सगळीकडेच मला थोडंसं दुर्लक्षित जिथे केलं गेलं माझ्या सगळ्या कलेला, ते एकच ठिकाण होतं जे, किंवा एकच शिक्षक होते की ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला पहिल्यांदा की यू कॅन डू इट, तुझ्यात काहीतरी चार्म आहे आणि तू पुढे जाऊ शकतोस. तर त्यामुळेच मी माझं जे काही आजचा कलेचं श्रेय जे अनेक माझ्या आईवडिलांप्रमाणेच मी दांडेकर सरांना देईन. आणि तसंच अशी काही नावं आहेत. म्हणजे दरवेळेला शिक्षक हा कोणीतरी तुमच्यापेक्षा खूप वयाने मोठाच माणूस असावा लागतो असं नाही. तर जे मध्ये जे मी सांगितले, भुले भटके जे म्हटलं ना, तर ते सुद्धा माझे शिक्षकच बनलेले होते, ते माझे सिनियर होते आणि मी त्यांच्याकडून खूप शिकलो. तर त्यातलं एक खास नाव मी घेऊ इच्छिन, तर त्या माणसाचं नाव आहे ऋषी सहानी. ओके. ऋषी सहानी हा मला सिनियर होता, पण तो जरी माझा मित्र जरी असला, आजही तो माझा खूप चांगला मित्र आहे, पण तो माझ्यासाठी त्यावेळेला, म्हणजे आजही तो माझ्यासाठी चित्रकलेचा गुरुच आहे, किंवा ज्यांच्याकडून प्रेरणास्त्रोत. तर आज ऋषी सहानी हा ॲनिमेशन किंवा बुक रायटिंग याच्या जगातलं एक मोठं नाव आहे. यशवंत नॅशनल अवॉर्ड, त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे. पण फारसं नाव चर्चेत लोकांना फारसं माहिती नाही, पण एक मला खूप मोठं प्रेरणास्थान राहिलं, म्हणून मला त्याचं नाव इथे विशेष उल्लेख करावा असं वाटतं. सो म्हणजे आता तुमचे एक्झिबिशन्स वगैरे लागायला लागले, म्हणजे हे छान ना. तुम्ही पास आउट होता आणि मग तुमचे जहांगीर आर्ट गॅलरी, एवढं मोठं नाव, नेहरू सेंटर, तिकडे तुमचे एक्झिबिशन लागतात. इट्स सो इझी अँड सो क्विक, इजंट इट?
नाही तेवढंसं सोपं नाही आहे हे प्रदर्शन लागणं कुठेतरी. मध्ये खूप मोठा स्ट्रगलचा भाग होता याच्यानंतर सुद्धा. हे असं नाही की तुम्ही जे पास आउट झालात म्हणजे तुम्हाला लगेच एक्झिबिशन वगैरे करायला मिळतं, हे एवढं हो. साधं सरळ नाही आहे. तर याच्यात माझा प्रवास हा मी सांगतो इथे की जेला मी ज्यावेळेला पासआउट झालो हा. तर आता आपल्या कुटुंबाच्या आपल्याकडून इच्छा असतात की आता एवढी वर्ष शिक्षणावर पैसे खर्च झाले, ते पण आता अशा जे त्यांना नव्हतं नव्हतं पाहिजे असं. आणि आता आपला मुलगा 4 पैसे कमवेल, इतर मुलं जशी जॉबला लागले तसं तो पण लागेल. हाताशी आहे. आणि अर्थात हे प्रेशर माझ्यावर होतं. त्यामुळे जेची फायनल एक्झाम जेव्हा झाली, हम्म. त्या एक्झाम झाल्यानंतर मी घरी बसलेलो होतो महिनाभर, ही चित्र काढत होतो, सुट्ट्या एन्जॉय करत होतो. आणि बघूया पुढे जॉबचं वगैरे कधी. पण माझ्या घरच्यांचं थोडंसं वेगळ्याच गोष्टीवर लक्ष होतं. त्यांना एवढी चिंता होती की ह्याचं पुढे काय होणार. पण ते नॉर्मल आहे हो, ते नॅचरल आहे प्रत्येक पॅरेंटचं की हो, ते आता आहे. काय करणार. येस. आणि चित्र काढून पोट नाही भरत ना. तर चित्र काढून पैसे कसे कमवता येतात याचं त्यांना तेव्हा सुद्धा प्रश्नच होता की हे काहीतरी होणार आहे का याचं. तर एकदा त्यांनी लोकसत्ता पेपर न्यूजपेपर घरी यायचा, तर मी ओपन केला आणि जे एक हे यायचा कॉलम असायचा हा. की नोकऱ्यांसाठी ते कॉलम असायचे ओके. की इथे नोकरी आहे, इथे जे अमुक काम करायला माणूस पाहिजे, असं सगळं ते असायचं. त्यात त्यांनी बोलले चित्रकार पाहिजे हा. अशी एक हे होती, ऍड होती. ऍड होती की चित्रकार एका कंपनीत कामासाठी एक चित्रकार हवाय. त्यांनी झालं. खाली नंबर वगैरे सगळं दिलेलं होतं, आपण वेळ वगैरे. झालं, घरच्यांनी मला ते दाखवलं आणि मला सांगितलं आता तू जा पहिले तिथे जॉब मिळतो का बघ, अप्लाय कर. येस, अप्लाय कर. बरोबर. तर मी त्या जॉबसाठी तिथे गेलो. म्हणजे माझा पहिला प्रयत्न, जॉबचा अनुभव जो आहे, मी माझी चित्र घेऊन, मला माहिती नव्हतं की इंटरव्ह्यूला कसं जायचं असतं, कशी तयारी करायची असते. मी आपला माझा नॉर्मल, मला त्या काळामध्ये माझ्या मनावर महात्मा गांधी आणि थोडं सोशलिस्ट जे आपण म्हणू शकतो विचारसरणी, ह्या सगळ्याचा खूप प्रभाव होता. कारण मी त्या पद्धतीचं खूप वाचन करत होतो आणि त्यामध्ये स्वदेशी आणि खादी या सगळ्याचं मला खूप हे होतं. येस. तर मी खादी वगैरे वापरायचो. हा. तर मी असा खादीचा कुर्ता घालून वगैरे तिकडे गेलो इंटरव्ह्यूला. हा, बरोबर. बाकी सगळे लोक ब्लेझर वगैरे घालून होते ओ, म्हणजे इंटरव्ह्यूला. आणि मी आपला खादीचा धब्बा वगैरे घालून गेलो होतो आणि सगळे माझ्याकडे बघत होते, हा असा काय आला इंटरव्ह्यूला म्हणजे. आणि लोक आज जाऊन येत होते 20 मिनिटं अर्ध्या तासाने बाहेर. आणि मी प्रत्येकाला विचारत होतो काय काय विचारलं, काय झालं. हो ना, कारण आर्टिस्ट तुम्ही आणि हो. तुमचा इंटरव्ह्यू कसा होता कसा त्याचं पण मला पण एक क्वेश्चन तर आहे. मी ज्या वेळेला आत गेलो, मला बोलतायला मला असं वरून खालपर्यंत त्यांनी बघितलं जातं आणि मला त्यांनी सांगितलं की अशी अशी एक गोष्ट आहे. हा. एक मला गोष्ट सांगितली छोटीशी, ओके. आणि त्या गोष्टीला तुम्ही चित्रातून तुम्हाला मांडायचं. तुम्हाला 5 ते 6 फ्रेम काढायच्यात आणि त्यातून ती गोष्ट कळली पाहिजे. ओके. अशी चित्र स्केचेस करायचे तुम्हाला आणि तुमच्याकडे एवढा एवढा वेळ आहे, तर ती तुम्ही आम्हाला करून दाखवा. त्यांनी गोष्ट सांगितली, मी असं पटापट पेन्सिल घेतली आणि स्केचेस केली, त्यांना दाखवली. त्यांनी बघितल्या मला सांगितलं किती पेमेंटची अपेक्षा आहे तुमची, पगार किती तुम्हाला. वा. तर मी गडबडून गेलो, कारण मी असा कुठला विचार करून गेलोच नव्हतो की मला जॉब मिळेल, मला Okay. कुठेतरी पगाराचा विचार आहे, सिलेक्शन होईल सिलेक्शन होईल, किंवा ह्याला किती पगार दिला जातो हे पण माहित नाही. हा. आता त्यावेळेच्या अपेक्षा खूपच छोट्या होत्या, काय नव्हत्याच असं म्हणू शकतो. आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेला महिन्याला आम्ही तुम्हाला 8,000 रुपये पगार देतो. तर मी 8,000, हो. मला एवढं झालं, एवढा मोठी अमाऊंट आपल्याला चित्र काढायला देणार. कुठल्या सालची गोष्ट आहे सर? 2002 ची गोष्ट आहे. 2002. 8,000 चांगला हा. बिकॉज तर मला एकदम आश्चर्य वाटलं की एवढे पैसे आपल्याला देणार म्हणून. त्यांनी स्वतः सांगितलं नाही, तुम्हाला कमी वाटत असेल तर आम्ही हे 10 पर्यंत लास्ट हे करू शकतो, त्याच्यावर नाही आम्ही करू शकतो. तर मी एकदम अरे काय चालू आहे, लगेच तुम्हाला वाढून पण दिले. आणि मग कारण मी थोडा कन्फ्यूज वाटलो त्यांना मे बी. आणि मग मी आलो घरी, सांगितलं, घरचे खूप खुश. येस. आणि झालं चला, ज्याच्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे ती गोष्ट आता सुरू झालेली आहे. सकाळी आपण डबा घेतोय प्रॉपर, आणि डबा घेऊन त्या गर्दीत सगळे चाकरमाने ज्या पद्धतीने लोकलनी जातात तसं मुंबईत आपण जातोय. इथून धक्काबुक्कीतून आपण ऑफिसपर्यंत पोहोचतोय
ऑफिसमध्ये व्यवस्थित सगळं काम बॉस ऐकून करतोय, डबा खातोय, संध्याकाळी परत आपण ट्रेन पकडून घरी येतोय आणि महिना झाल्यानंतर मस्त एक पगार घेऊन आपल्या आई वडिलांना आणून देतोय, असं सगळं खूप छान जे छान सीन झालं. इमॅजिन प्रत्येक करत असतात पालक, ते सगळं सुरू झालं होतं व्हेरी नाईस. आणि सगळं खुश होतं. पण माझ्या आतमधला जो कलावंत होता त्यांनी पुन्हा नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली होती की मला हे सगळं करायचं नाहीये. हे कुठेतरी आत परत सुरू झाली होती गोष्ट. पण तुम्ही तोच ड्रॉइंगच करत होता. हो, कारण पण ते ड्रॉइंग करत जरी असलो ना मी, ती दुसऱ्याला काय हवंय, त्यांना काय काढून हवे चित्र, ती मी काढत होतो. ओके. मला जी काढायची होती ती चित्र नव्हती. तर परत तेच फाईन आर्ट्स आणि पुन्हा अप्लाइड तोच आर्ट्स संघर्ष. वाला संघर्ष. पुन्हा तोच संघर्ष की त्यांना जी हवी ती चित्र मी का काढतोय, ते मला पैसे देतात म्हणून, हो असा त्याचा अर्थ होतो. हो. मग ह्याच्यावर पुन्हा घरी वाद व्हायचे आमच्या फॅमिलीत. मी सांगायचो हे मला नाही, मी एन्जॉय करत आहे, कारण की आणि ही गर्दी आणि ती मुंबईतली हे सगळं ट्रॅफिक, आणि मी हे सगळं असंच जगणार आहे का माझं आयुष्य, मी ह्याच्यासाठीच जन्माला आलोय का, आणि एवढं सगळं करून फायनली जो आउटपुट आहे मला मिळालं काय या सगळ्यातून, तर फक्त ते पैसे महिन्याच्या शेवटी मिळणार, त्या नोटांची गड्डी, आणि तीच आहे का, त्याच्यासाठीच मी माझा जन्म झालेला आहे का, ते मिळवत कदाचित ती डबल होत जाईल, अमाऊंट टिबल होईल, पण शेवटी तेच राहील ना फायनल त्याचं हे. तर मला एक जाणवत होतं की नाही, मला माझा आनंद कशात आहे ते मला करायचं. आणि मी एके दिवशी अचानक ठरवलं की उद्यापासून मी कामाला जाणार नाही. किती महिन्यांनी किंवा काय वर्ष मे बी 4 or 5 months असं काहीतरी असेल का. तो डिसिजन घेतला हो तुम्ही? हो. कारण की मी त्या टिपिकल तिची एक चाकोरीबद्ध जे जीवन पद्धती आहे त्यात मी फिट होतच नव्हतो. मला स्वतःला जाणवत होतं की मी अनफिट आहे. अर्थात त्यांच्या मी खूप कामाचा माणूस होतो, कारण मी जे काम करू शकत होतो ते दुसरं कोणी करू शकत नव्हते. ते मला सतत नवीन नवीन हे द्यायचे की आता तुमचं अजून पेमेंट वाढवतो, आता तुम्हाला सेपरेट केबिन, तुमच्यासाठी सेपरेट हे, तुम्ही आता एवढ्या लोक तुमच्या हाताखाली काम करणार, तुम्ही त्यांना सांगायचं ते करणार. ते मला आमिष देत होते की तुम्ही या, पगार वाढवून देतोय. मी ज्यावेळेला जॉब सोडायचं ठरवलं, मला आठवते माझे बॉस आमच्या एजन्सीचे हेड ते घरी आले होते, मिस्टर अँड मिसेस, आणि घरी खूप त्यांनी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलेला माझ्या आईवडिला. माझे आईवडील म्हणाले तो का ऐकत नाहीये, आम्ही पण प्रयत्न करतो. पण त्याला काय त्यांनी खूळ घेतलं की त्यांनी चित्रच काढायची, मला जी वाटतील ती मी चित्र काढणार. तर ह्याला कसं काय, कोण पैसे देणार त्याच्यावर. आणि मी जॉब सोडला. येस. आणि जॉब सोडल्यानंतर आता इथून खरा माझा स्ट्रगल सुरू झाला, कारण कॉलेज नंतर जॉब मिळालेला मी आमच्या बॅचचा पहिला विद्यार्थी होतो जो, आणि मी माझ्या काही मित्रांना तिथे बोलवून घेतलं आणि ते तिथे जॉबला लागले आणि त्यांनी सोडलं नाही, ते तिथेच राहिले. त्यांना चांगली पेमेंट हळूहळू पुढे होत गेले, पण मी जॉब सोडला आणि माझा स्ट्रगल सुरू झाला. मला पैसे कमवण्यासाठी प्रचंड त्रास सुरू झाला, कारण की तुमची कला जोपर्यंत समाजोपयोगी नाहीये, कोणाला तरी त्याचा काहीतरी फायदा असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला तो पैसे देईल ना. ही साधी कन्सेप्ट आहे पैसे मिळवण्यामागे, की तुम्ही काहीतरी त्या माणसाच्या उपयोगी असं काहीतरी काम करता म्हणून तो तुम्हाला पैसे देतो. आता जी चित्र मला आवडतात जे म्हणून मी काढतोय त्याच्यासाठी मला कोण पैसे देईल. आता इथे माझ्यासमोर जो नेक्स्ट टास्क होता की माझ्या चित्रांचं मला प्रदर्शन भरवलं पाहिजे, जेणेकरून तिथे कदाचित काही लोक असे भेटतील ज्यांना ती आवडतील, चित्र विकल्या जातील. म्हणून मला आठवतं की माझं पहिलं प्रदर्शन, आता माथेरान हा एक इथे महत्वाचा भाग बनतो. माथेरान माझा आजोबा, माझी आई माथेरानची. ओके. त्यामुळे सगळ्या आमच्या मे महिन्याच्या सुट्ट्या माथेरानला, दिवाळी मे महिन्यात सुट्ट्या माथेरानला घालवायचं. कारण माथेरान मला अंगवळणी पडलेलं ठिकाण होतं. मला माथेरान माहिती होतं की जिथे खूप श्रीमंत लोक येऊन काही भारीतल्या हॉटेल्समध्ये राहतात, टुरिस्ट स्पॉट आहे. हा, खूप श्रीमंत असतात ते, आणि त्या हॉटेल्सचे रेट पण असे असतात की त्या हॉटेलमध्ये जायची पण मला भीती वाटायची की ह्या हॉटेलमध्ये आपण आत तरी कसं जायचं, किंवा त्याच्या गेटवर उभं राहिलं तरी भीती वाटायची, कुठतरी ओरडेल, त्या बिल्डिंगकडे आपण असं बघितलं तरी. अशा मानसिकतेमध्ये मी सगळं माझं बालपण गेलेलं होतं. तर अशा त्या माथेरानमध्ये मला वाटलं की ती जी श्रीमंत लोक जी येतात कुठून कुठून भारतभरातून, त्यांच्यात कोणाला तरी चित्र आवडतील आणि ते विकत घेतील. आता प्रदर्शन भरवायचं कुठे. मग तिथे माथेरानला एक मराठी शाळा आहे, मार्केटच्या जवळच होती.
तर त्या मराठी शाळेमध्ये एक छोटासा हॉल होता त्यांचा, असेंब्ली हॉल. तर तो हॉल तिथे भाड्याने मिळायचा आणि त्याचं भाडं खूप कमी होतं. मला असं वाटतं त्याचं भाडं असेल त्यावेळेला 40 रुपये 30 रुपये वगैरे असं दिवसाचं. आणि मी ते नगरपालिकेत जाऊन बुकिंग वगैरे केलं ह्या तारखांचं. आणि तिथे काही आर्ट गॅलरी नव्हती, ती तो होता शाळेचा हॉल. आणि त्या हॉलमध्ये मी काय केलं, टेबल अरेंज केलं. टेबलवर काही चित्र ठेवली आणि काही ठिकाणी त्यांचे खेळ ठोकलेले होते, त्याच्यावर चित्र लटकवली. आता इथे एक वेगळा माझ्यासमोर एक वेगळे काही प्रश्न इथे उपस्थित झाले होते. आजपर्यंत मी चित्र काढत होतो माझ्या आवडीची. आता एक नवीन अध्याय सुरू झाला होता की चित्र मी काढली. विकणं पण इम्पॉर्टंट आहे किंवा मार्केटिंग. येस, मला हे आमच्या शिक्षणामध्ये मार्केटिंग. आता मी काय केलं पाहिजे. आता थोडंसं मी अप्लाइड आर्टचा विद्यार्थी असल्यामुळे आता बघा इथे ते जे माझं शिक्षण होतं, मला इथे त्याची जाणीव सुरू झाली की आता मला आठवते आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला हे सांगितलं जायचं की विक्रीसाठी सगळ्यात आधी विचार करा टार्गेट ऑडियन्स. टार्गेट ऑडियन्सला, त्या ऑडियन्सला हिट करायचे, तुम्हाला कुठे तुमची जाहिरात आली पाहिजे. मग आता मी विचार केला जाहिरात करायची म्हणजे पैसे पाहिजेत, आपल्याकडे काय एवढे पैसे नाही आहेत. मग आता करायचं काय. आणि मग मला एक माझ्या ओळखीतच एक माणूस भेटला जो साईन बोर्ड्स करणारा होता. त्यांनी मला असे मस्त फ्रीमध्ये 2 बॅनर बनवून दिले. असं ते लिहून की तेव्हा प्रिंटिंग नसायचं, तेव्हा हे असायचं, बॅनरवर ते रंगवायचे. आणि त्यांनी मला असे ते बॅनर रंगवून दिले की असं असं प्रदर्शन आहे. मी एक जो सुरुवातीला माथेरानमध्ये एंट्री होती तिथे एक लावायचा प्रयत्न केला, जो काही फार काळ राहिला नाही, तो पडून गेला. आणि एक बॅनर मी लावला जिथे प्रदर्शन होतं, तिथे बाहेर असं दगडी वर ठेवायचं त्याच्या आणि ते लटकवायला असं होतं. पण त्याला सेपरेट असं बांधायला कुठे चान्स नव्हता. तो नेहमी वाऱ्याने तो पडायचा, मी जाऊन उचलून लावायचो. आणि मला आठवतं प्रदर्शन सुरू झालं. प्रदर्शनाचा हॉल मी बुक केलेला 7 दिवसासाठी, ज्याच्यात एक शनिवार रविवार मुद्दामून घेतला होता की शुक्रवार शनिवार रविवार टुरिस्ट येतात आणि त्यावेळेला माझ्या इथे लोक येतील, माझे चित्र बघतील, माझी विक्री होऊ शकते. म्हणून सोमवारी प्रदर्शन सुरू झालं. सोमवारी मी आणि माझ्या माथेरानचे काही आमचे 1-2-4 नातेवाईक असे तिथे होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी एकटाच होतो, कोणीही प्रदर्शनाला येत नव्हतं. तिसऱ्या दिवशी सुद्धा कोणी माथेरानचं चुकून जगत एखादा कोणीतरी गावकरी तिथे भेट देऊन जायचा. असे 4 दिवस गेले होते. आणि 4थ्या दिवशी संध्याकाळी तिथे बरंचसं काही मटेरियल तिथल्या बाहेरच्या अंगणामध्ये त्या हॉलच्या बांबू म्हणा, मोठे मोठे कपड्याचे रोल्स, वेगवेगळ्या अशा फायबरच्या मूर्त्या, डेकोरेशनच्या लाईट्स वगैरे असं काय काय येऊन पडलं तिथे दुपारनंतर. मी बघत होतो हे काय येऊन पडलंय सगळं, अख्खं म्हणजे बाहेर ग्राउंड होतं ना, तर सगळं ग्राउंड मध्ये ते पडलेलं आहे. मला प्रश्न पडला हे काय आहे. आणि मी म्हटलं ठीक आहे असेल काहीतरी, आपला काय संबंध बघूया. आणि मी ज्यावेळेला सेकंड डेला तिथे आत एंट्री म्हणजे चढलो पायऱ्या आणि मी बघितलं तर ते ग्राउंडवर सगळीकडे त्यांनी बांबू ठोकलेले होते आणि पांढरा कपडा खेचून पूर्ण एक मंडप सारखं त्यांनी बांधलेलं होतं. आणि त्या मूर्त्या वगैरे आज सगळ्या सजवलेल्या होत्या. आणि एक संस्था आहे कुठलं तरी आध्यात्मिक हे करणारी, त्या संस्थेचे काही तिथे कार्यकर्ते फिरत होते. तर मी त्या ह्याच्यातून आत गेलो आणि बघितलं तर माझा जो हॉल आहे तिथे जी एंट्री होती, त्याचा जो दरवाजा होता, ती भिंत सुद्धा पूर्ण कपडा मारून बांबू लावून पॅक करण्यात आली होती. अरे मग लोक आत कसे जातील. सगळंच बंद होतं, आत जायला चान्सच नव्हता, सगळं पॅक केलेलं होतं. आणि मला प्रश्न पडला माझं इथे प्रदर्शन चालू आहे, माझा बॅनर तिथून काढून टाकलेला होता आणि इथे तर आता काय चान्सच नाही आत जायला सुद्धा. मी त्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटलो, मी म्हटलं हे काय माझं चित्रांचं प्रदर्शन चालू आहे इथे आणि आता आज शुक्रवार आला, माझं आज लोक येणार, तुम्ही काढा, मला हे प्रदर्शन चालू. ते म्हणाले आमच्याशी काही तुम्ही बोलू नका, तुम्ही इथले जे नगराध्यक्ष आहेत त्यांना जाऊन भेटा, त्यांच्याशी बोला. मी नगराध्यक्षांकडे गेलो, त्यांना माझी पावती दाखवली, बोला हे बघा मी बुक केलेलं आहे, पैसे भरले. ते म्हणाले मी तुझे पुढचे 15 दिवसानंतरचे तुला 2 आठवडे देतो, ते 2 आठवडे तू लावून बस. आता यांचं अचानक आलेलं आहे, त्यांचा मोठा कार्यक्रम आहे, तर तू आता तर हे करू नको, तू ऍडजस्ट कर. आता हे सगळं ठीक होतं. 15 दिवस माझी चित्र आत राहणार होती. ओके, एकतर ती गॅलरी नव्हती
आणि तिथे उंदीर आणि ह्या सगळ्या गोष्टी पण होत्या, कारण तो हॉल जुना शाळेचा एक होता. पक्षी होते, कबूतर वगैरे यायचे. तर मला हा प्रश्न पडला की इथे माझी चित्र सेफ सेफ नाहीयेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मी एवढे दिवस तिकडे राहू शकत नव्हतो, मात्र मला परत यावं लागणार होतं आणि परत मला त्यासाठी रिटर्न जावं लागणार होतं. माझ्यासाठी खूपच मोठा हे होणार होतं. तर त्यामुळे मला असा प्रश्न पडला की आता मला माझी चित्र इथून काढायची, त्या हॉलमधून बाहेर काढायचे. आता काय करणार? मग त्यावेळेला तो कपडा वर करून कसं बसं लॉक खोललं आणि मी आत शिरलो आणि मागच्या बाजूला खिडकी आहेत त्या हॉलच्या, तिथे माझे काही रिलेटिव्ह उभे राहिले, मावस भाऊ, आणि मी एक एक चित्र त्या खिडक्यांमधून त्यांना दिली आणि तिथून ती सगळी चित्र आम्ही घेऊन आमच्या घरी माथेरानच्या परतलो आणि ठेवलीत. अत्यंत डिसअपॉइंटिंग, अत्यंत वाईट असा तो प्रसंग होता. डिप्रेशन मध्ये जाण्यासारखं होईल की एकतर कोणी येत नव्हतं प्रदर्शनाला, विक्री तर लांबच, कोणी व्हॅल्यू पण नाही केलं, व्हॅल्यू पण नव्हती कोणालाच, आणि जी वागणूक मिळाली होती ती अत्यंत हीन होती, हिनवण्याची होती. ती थॉट की बाबा ह्या चालू आहे एक्झिबिशन तरी आपला पडदा लावून क्लोज करणे, इट्स नॉट. समोरच्याला किती एखाद्या व्यक्तीचं आपण हे करावं डिग्रेडेशन, तर ते तसंच होतं पूर्ण. आणि पण एक त्यातून म्हणतो ना आपण की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक सूर्याचा उदय होत असतो. तसंच ती जी घटना घडली, ती घटना एका माथेरानचे खूप प्रसिद्ध पत्रकार, आता ते आपल्यात नाही आहेत, कोविडमध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यांचं नाव संतोष पवार. हे माझ्या वडिलांचे विद्यार्थी. माझे वडील पूर्वी माथेरानला शाळेत शिकवायचे. संतोष पवार त्यांचे विद्यार्थी शाळेतले. तर त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली की पराग बोरसेचा असं घटना घडली. त्यांनी मला बोलवून घेतलं, मला सांगितलं काय झालं. मी म्हटलं असं झालं. त्यामुळे माझ्या सरांचा मुलगा आमच्या गावात प्रदर्शन करायला येतो आणि त्याच्यावर अशी वागणूक त्याला दिली जाते, तर मी आता काय करतो बघा. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी मला आठवतंय की जो सकाळ पेपर होता त्याच्यात ते पत्रकार होते. सकाळ पेपरमध्ये एक छान माझ्यावर आर्टिकल आलेला होता की माथेरानमध्येच अवतरला माथेरानचा चित्ररूपी निसर्ग, आणि माझे चित्राचे 2 फोटो छापले होते आणि माझा फोटो, माझ्यावर बातमी. ती माझी पहिली बातमी. पेपरला आलेली माझी पहिली बातमी. तर त्या दिवशी मला एवढं काहीतरी वेगळं जाणवत होतं की मी काहीतरी खूप भारी काहीतरी केलेलं आहे, आणि एवढं तो सुखद अनुभव होता. आणि लोक भेटून सांगत होते तुझं पेपरला वाचलं, नाव आलंय. माझ्या वडिलांना खूप प्राऊड फील होता, आईला. तर ते फार वेगळं होतं. पण अर्थात त्याचबरोबर संतोष पवार मला असं पण म्हणाले की आपण तुझ्या प्रदर्शनासाठी मी प्रयत्न करतो आता, आणि आपण हे असेंब्ली हॉलला नाही, आपण ज्या हॉटेलमध्ये मी जायला घाबरत होतो त्या हॉटेलच्या मॅनेजर बरोबर त्यांची ओळख होती. ते मला घेऊन गेले, त्या हॉटेलच्या मॅनेजरशी मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की असं याला इथे प्रदर्शन लावाल तुम्ही द्या तुमच्या हॉटेलमध्ये, आणि काय जी विक्री होईल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय त्याचे पर्सेंटेज घ्या, पण यांना इथे लावू द्या म्हणून. आणि मग मी ती चित्र तिथे अशी टेबलला लावून बसायचो त्या हॉटेल्समध्ये. आणि अर्थात तिथे पण काही विकल्या जात नव्हतं. 8-10 दिवस गेले, काही विकल्या जात नाही. मी नुसता बसतोय चित्र लावून, वाट बघत की कोणीतरी माझी चित्र जी मला आवडलेत, मनाने काढलेत, ती कोणीतरी आवडेल आणि कोणीतरी मागेल, मला विकत हवं, पण कोणी भेटत नव्हतं. आता हे सगळं त्या हॉटेलचे मॅनेजर बघत होते जवळ. स्ट्रगल आहे की हा मुलगा रोज येऊन इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसतो, चित्र लावतो, रोज उचलतो, संध्याकाळी ठेवतो, आणि हा दुपारी जेवायला पण जात नाही, असाच बसलेला असतो इथे. तर त्यांना जसं वाटायचं यार ह्याचं काहीतरी ह्याच्यासाठी आपण करायला पाहिजे. ते मला बोलले तुम इधर बैठते हो ना, तो तुम एक काम करो ना, ऐसे स्केचेस बनाओ, यहाँ पे जो लोग आते हैं ना उनके ड्राइंग्स बना के देने का पोर्ट्रेट, और उनसे कुछ नॉमिनल चार्जेस रखो. मी बोललो ठीक आहे, आयडिया गुड आहे ना, काय वाईट आहे. मग त्यांनी मला एक ब्लॅकबोर्ड दिला. ब्लॅकबोर्डवर मी लिहिलं गेट युअर ओन पोर्ट्रेट ॲट ₹100 ओनली. आणि मी तो बोर्ड लावून माझं ड्रॉइंग बुक आणि येऊन बसलो आणि तिकडे माझे चित्र लावलेली आहे. अजूनही कोणी येत नाहीये, पोर्ट्रेट करायला पण कोणी येत नाहीये. आता हे किती दिवस झालेले आहेत? हे आता मला वाटतं 15 दिवस झालेले आहेत. हे 15 दिवस. आणि मी आपला पेशन्सची वाट बघतोय काहीतरी होईल. परत मॅनेजर आले, ते म्हणाले असं होणार नाही,
हा इथे हे जे वेटर लोक फिरतात ना, त्यातला एखादा जर रिकामा असेल त्याला रिक्वेस्ट करा, त्याला एक 15-20 मिनिटात पटकन एक स्केच करा त्याचं, तर ते बघून दुसरे लोक येतील. मग मी एकाला रिक्वेस्ट केली तिथल्या वेटरला, त्याला बसवलं, त्याचं स्केच करायला लागलं. ते स्केच येता जाता लोक बघत होते की हा चांगलं स्केच करतो, आणि मग ते बघून मला तिथली लोकांनी अप्रोच केला की आमचा पोर्ट्रेट करायचं. आणि मग त्या पोर्ट्रेटमधून पहिले 100 रुपये मला पहिल्या मिळाले. पोर्ट्रेटमधून आले. आणि मग दिवसाला कधी 2 लोक माझ्याकडून पोर्ट्रेट करून घ्यायचे, कधी 3. मग मला असं आलं यार की हे चित्र जरी विकले जात नसतील तरी मला 2-3 चित्र माझे पोर्ट्रेट झाले, मला 300 रुपये वगैरे दिवसाचे मिळतात, हा. चांगले पैसे मिळतात. मग तिथे असं झालं की माझ्या पोर्ट्रेटची संख्या वाढायला लागली. माझे पोर्ट्रेट बघून लोक अजून यायला लागले, आणि मग दिवसाला 10 असा आकडा गाठू लागलो मी. ओ वाव. मग हळूहळू 15 पोर्ट्रेट व्हायला लागले, वाह. मग हळूहळू 20 व्हायला लागले. आणि मग मात्र माथेरानमध्ये थोडीशी हवा झाली की असा एक पोर्ट्रेट आर्टिस्ट आलेला आहे, कारण खूप लोक पोर्ट्रेट करून घेत होते. आणि मग मला वेगवेगळ्या हॉटेलमधून आमंत्रण यायला लागले, मोठ्या की तुम्ही आमच्याकडे या, माथेरानच्याच. की कारण त्या हॉटेलला ही फॅसिलिटी, आमच्याकडे टुरिस्ट विचारतात की ते पोर्ट्रेट आर्टिस्ट इथे का नाही येत म्हणून, तर तुम्ही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला पगार देतो, तुम्ही इथेच राहा, पेमेंट देतो तुम्हाला. पण मला तसं नको होतं, कारण ऑलरेडी जॉब सोडून आलेलं होतं. आणि मग मी पोर्ट्रेट करत राहिलो, खूप चांगले पैसे मिळाले. त्या हॉटेलला सुद्धा त्याच्यातून काही उत्पन्न मी द्यायचो त्याच हॉटेलला का सगळ्या वेगवेगळ्या. मग हॉटेल चेंज होत राहिली. मी माझं मग असं असायचं, माझ्या सगळ्यांनी अपॉइंटमेंट घ्यायला माझ्याकडे हे असायचं की सकाळी 9 ते 10 अमुक हॉटेलला आहे, मग 10 ते 1 अमुक हॉटेलला आहे, तिथून मग कारण की सगळीकडूनच मागणी असायची. आणि मग कितीतरी लोकांना परत पाठवलं जायचं की नाही करू शकत. मग मी रात्री, मला आठवते, मी 1 वाजेपर्यंत पोर्ट्रेट करत बसायचो. आणि हेच तुम्हाला आवडतंय, म्हणजे मला पोर्ट्रेट करायला मला आवडायचंच, आणि मी ते करत होतो. पण ते चारकोल मध्ये पोर्ट्रेट करायचो मी रेग्युलर, आणि त्यातून पैसे खूप कमवत होतो मी चांगले. आणि त्यात मला बरेचसे चांगले कॉन्टॅक्ट मिळत होते, कारण जो माणूस अर्धा तास माझ्यासमोर बसतोय त्याचे फॅमिली मेंबर तिथे असायचे, आणि मग त्यांच्याशी गप्पा व्हायच्या चित्र काढता. करेक्ट. आणि मग थोडी ओळख होऊन मध्ये त्यांचे कार्ड द्यायचे, माझं कार्ड त्यांच्याकडे जायचं, माझा नंबर घ्यायचे. आणि मग ते लोक त्यांच्या घरी कुठलं लग्न आहे, एखादी बर्थडे पार्टी आहे, तर ते मला कॉल करायचे की तुम्ही असं आहे तर फुल डे साठी यायचं, एवढी पोर्ट्रेट करायचे, तुम्हाला एवढे पैसे आम्ही देऊ. ते एक एक्स्ट्रा माझं सुरू झालं. त्याच्यातूनच माझी छोटी चित्र काही विकत घ्यायला सुरुवात केली. 1000 रुपये, 500 रुपये अशा किमतीला ते लोक विकत घ्यायचे छोट्या साईजचे चित्र. हे एक हळूहळू हा एक व्यवसाय तिथे डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली होती माथेरानमध्ये. म्हणून मी असं म्हणतो की माझ्या करिअरचं सगळी जी सुरुवात आहे, बिगिनिंग, ती माथेरानमधूनच आहे झाली. आणि म्हणून माथेरानविषयी खूप मला कृतज्ञता आहे. एक तर आपुलकी तर आहेच आजोळ असल्यामुळे, पण माथेरान शिवाय कदाचित माझी चित्रकला पुढे जाऊ शकली इनकम्प्लीट. त्यांच्यामुळेच मी व्यवहारी, म्हणजे माझं जे अर्थार्जन जे म्हणतो आपण, ते माथेरानमधून मी शिकलो की कसं आपण जाऊ शकतो. आणि मग त्याच्यानंतर मग मी खूप एक कॉन्फिडन्स आला. मग मी मुंबईत कसं प्रदर्शन करता येईल त्यासाठी प्रयत्न सुरू केला. आणि आता हे माथेरान तुम्ही म्हणताय, तुम्ही पोर्ट्रेट करत होतात, तेव्हा काही अशी एखादी घटना जी तुम्हाला वाटत असेल की अरे हे इथे म्हणजे अपेक्षित नसताना, किंवा समथिंग, जसं तुमचा स्वभाव आहे की काही. इथे मला एक घटना आठवते छान, जी पुन्हा तशीच हृदयस्पर्शी म्हणू शकतो. ओके. की मी जॉब सोडलेला होता, माथेरानच्या हॉटेलमध्ये इथे पोर्ट्रेट करत बसायचो, आणि असे बरेचसे लोक खुर्च्यांमध्ये बसलेले असायचे की ह्याच्यानंतर माझा नंबर आहे, कारण मधून उठून गेलं तर नंबर जायचा. तर मी आपलं पटापट चित्र करतोय, आणि एकानंतर एक जण येऊन बसतोय. तर मी असं एक चित्र कम्प्लीट केल्यानंतर पुढची व्यक्ती जे येऊन बसली, मी असं बघितलं, आणि ती व्यक्ती माझ्याकडे बघून हसते. ती व्यक्ती होती माझे बॉस, ज्या ऍड एजन्सीमध्ये मी जॉबला होतो, तेच त्या हॉटेलमध्ये राहायला आलेला योगायोग बॉस, ते त्यांची मिसेस. आणि ते समोर येऊन बसले, आणि ते माझ्याकडे हसून बघतायत, आणि मला म्हणाले, क्या कर रहे हो ये? त्यांच्या दृष्टीने ते मला म्हणाले, ये क्या कर रहे हो परत? मैंने तुम्हें क्या नहीं दिया था वहां पे? तुम्हें इतना अच्छा पेमेंट, इतना अच्छा केबिन, अभी तक तो कहाँ तक पहुंच गए होते, और ये क्या कर रहे हो तुम यहाँ पे? ये बोर्ड लगा के बैठे हो. फॉर हिम इट वॉज लाइक
फिजिकली आहे मी. म्हणजे कोणी पण कॉलेजचा कोणी माझा मित्र जरी असेल, एखादा टीचर असेल, त्याला पण वाटलं असेल हे काय आहे? जे डिग्री घेतलेला माणूस आहे आणि हा असा हॉटेलमध्ये पोर्ट्रेट करत बसतोय. पण मी म्हटलं सर आय एम एन्जॉईंग दिस. आणि तेच खरं होतं. त्यात खरं तर एन्जॉयमेंटचाच भाग होता जास्त, आणि पैसा दुय्यमच होता. कारण नुसताच पैसा कमवणं माझा उद्देश कधीच नव्हता. त्या माझ्या आनंदाच्या प्रक्रियेतून पैसे आले तरच ते मला हवे होते, आणि ते यायला लागले होते. आणि मग त्यांनी माझ्याकडून त्यांचं पोर्ट्रेट करून घेतलं. आणि मला आठवतं की एक टी शर्ट त्यांनी मला त्यावेळेला गिफ्ट केलं होतं दोघांनी. पण तो क्षण सुद्धा खूप वेगळा होता, की ते अचानकपणे समोर येऊन बसणं. आणि म्हणजे ज्या माणसाने एवढी मोठी काहीतरी ऑफर दिली होती आपल्याला, आणि परत त्यांनी माझ्याकडे त्याच नजरेतून एकदा बघितलं होतं की तू काहीतरी चुकलायस तुझ्या लाईफमध्ये. ती ऑकवर्ड सिच्युएशन हा. की मी एवढं छान केबिन सोडून मी हॉटेलमध्ये एका कोपऱ्यामध्ये काहीतरी Yes. वेगळं करतोय. सगळं नॉन कन्व्हेन्शनल Yeah. जे अप्रोच होता. तर हे सगळं पचवणं आहे ना, मला असं वाटतं ह्याच्यामध्येच ती जी एक मी म्हणतो की आपल्या विचार मंथन आणि विचार प्रक्रिया जी विकसित होत जाते. आणि हे सगळं पचवणं सोपं नव्हतं प्रत्येक वेळेला. मग त्यावेळेला विचार करायला लागायचो आपण खरंच चुकलोय का. मग स्वतःवरचा विश्वास येण्यासाठी मला असं वाटतं की विचार प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते, थॉट प्रोसेस जी. आता मला इथे एक गोष्ट म्हणजे सांगावीशी वाटते. माझ्या कलेच्या एक कलावंत म्हणून प्रवासातला मैलाचा दगड मी असं म्हणेन की ओशो रजनीश यांच्याशी माझी झालेली प्रत्यक्ष भेट नाही, त्यांच्या पुस्तकांमधून माझी झालेली भेट. कारण मी ज्या वेळेला माथेरानला पोर्ट्रेट करायचो तर त्यावेळेला मला आठवते की मी अशी कुठल्या बुक स्टॉल्समधून ना त्यावेळेला ओशो टाइम्स म्हणून पुस्तकं यायची, आणि मी ती कुठून उचलून आणायचो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे हे होतं कलेविषयीचे त्यांचे जे होते थॉट्स वगैरे ते खूप इन्स्पायरिंग होते, आणि ते मी वाचत बसायचो ओशोंचं. आणि माझ्या मनात जे विचारांचं वादळ होतं, जे कॉलेजला सुरू झालेलं होतं, तर ते विचारांचं वादळ मला सतत शोधायला भाग पडायचं. तर मी एका दिवशी त्यावेळेला CST मी जेजेला असताना ना लास्ट इयरला होतो, आणि CSTच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग आहे. आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगमध्ये तेव्हा प्लॅनेट M म्हणून एक मस्त ऑडिओ कॅसेट्स CDs याचं एक स्टोअर झालेलं होतं. तर आमच्या जेजेच्या स्टुडंट्स आमचं काय होतं, रिसेस झाली ना की जायचं प्लॅनेट M मध्ये मित्रांबरोबर, कानाला मस्त ते लावायची वेगवेगळी म्युझिक आणि ऐकत बसायचं. अर्धा पाऊण तास ऐकायचं आणि यायचं. मस्त छान क्वालिटी होती, AC पूर्ण असायचं ते. आणि घाबरायचं थोडंसं जायला, पण हळूहळू सवय झाली होती मित्रांबरोबर. तर तिथे मी फारशी ती गाणी ऐकायचो नाही, सगळे ऐकत बसत. मी जाऊन ना तिथे बुक्स असायची ती चाळायचो, तिथे ऑडिओ कॅसेट CDs ठेवलेले असतात त्याच्यावर काय लिहिले ते चाळायचो. तर मला एक ऑडिओ कॅसेट तिथे दिसली होती, जो स्पिरिच्युअल असा एक विभाग तिथे असायचा, जसा क्लासिकल म्युझिकचा तसा. तिथे ती कॅसेट होती, ते होतं ओशो रजनीश यांची ती कॅसेट होती. आणि त्याच्यावर एक प्रश्न होता, गुरु कौन. कारण माझा हा सर्च होता की मला एक चांगला गुरु पाहिजे, आणि गुरु कसा असला पाहिजे. तर त्या कॅसेट मी तेवढ्यासाठीच परचेस केली होती की एकतर ओशोंविषयी मी खूप वाईट ऐकलेलं होतं. जे काय ऐकलं होतं ते वाईटच होतं, की हा खूप वाईट माणूस होता, त्याचे विचार फार वाईट होते, आणि असंच सगळं होतं. तर मला त्यामुळे असं वाटलं ऐकून तर बघूया, एवढं वाईट ऐकलंय ते कदाचित असं म्हणतो ना की नकारातच आमंत्रण असतं ना बऱ्याचदा, तर तसं तो फील होता. तर मी ती कॅसेट घेऊन घरी आलो, ऐकलो, आणि ती ऐकून मी मंत्रमुग्ध झालो. म्हणजे मी अनेक प्रश्नांना उत्तरं पण मिळाली माझ्या, आणि अनेक नवीन प्रश्न पण जन्माला आले. असं ते. आणि मग तिथून तो एक प्रवासच राहिला काय, ओशोंच्या प्रवचनं ऐकत बसणं, त्यांची पुस्तकं वाचणं, आणि त्याच्याबरोबर चित्रकला ही अशी एका बाजूने चालली होती. मला असं वाटतं माझा जो विचारांचा पाया जो माझा तयार होत गेला, की विचार प्रक्रिया जी तयार होत गेली, त्याचा ओशोंचा खूप मोठा भाग आहे. म्हणून मी त्यांचा प्रकर्षाने उल्लेख केला आता इथे, की सोर्स काहीतरी असतोच की ज्याच्यातून आपण विचारप्रवण होतो. आणि त्या ओशोंच्या तत्वज्ञानाचं मूळ हेच आहे ना की थिंक फॉर युअर सेल्फ. तुम्ही विचार करा, स्वतः विचार करा, आणि कोणी सांगते म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
तर तुम्ही स्वतः शोध घ्या, येस. स्वतः विचार करा आणि मग तुम्हाला फायनली जर तुमचा शोध घेऊन पूर्ण रिसर्च केल्यानंतर तुम्हाला अनुभवाच्या स्तरावर तुम्हाला जर असं वाटलं येस दिस इज राईट, तरच तुम्ही ते स्वीकारा. आत्मचिंतन तोपर्यंत- करा. हा. येस, सगळं हे तुम्ही नुसतं ते- कोणीतरी सांगतंय म्हणून त्याच्यावर हे करू नका, विश्वास Correct. ठेवू नका. त्यामुळे विचार प्रक्रिया ही त्याच्यातून माझी पुढे सरकत गेली आणि असं करून मी माझं माथेरानचा जो प्रवास होता तो इथे म्हणजे एका बाजूला ते वाचन चाललेलं होतं सगळ्या पुस्तकांचं, पण पुन्हा एकदा मला एक असा सॅच्युरेशन पॉईंट आला जिथे मी असं ठरवलं की आता मला जेवढी पोर्ट्रेट करायची होती ती झाली आता करू. ती माझी झाली. तो जवळजवळ 4 वर्षाचा काळ होता. 4 वर्ष 4 वर्ष तुम्ही- मी केली तिथे पोर्ट्रेट. पण मला असं वाटलं की आता मला चित्र करायची, आता अशी चित्र करायची जी काही असेल, त्याच्यात एका झाडाचं चित्र असेल, एखाद्या होडीचं चित्र असेल, एखादा सूर्यास्त असेल, इथे कुठल्या तरी पर्टिक्युलर माणसासारखं ते दिसतंय म्हणून तो माणूस विकत घेतोय, हम्म. तो ते चित्र म्हणून विकत घेतोय का, सौंदर्य म्हणून विकत घेतोय का हे माझं चित्र आहे म्हणून तो विकत घेतोय. मग मला हा प्रश्न पडला नाही, मला अजूनही मला जे करायचंय ते सापडलेलं नाही. आणि मग मी मुंबईला प्रदर्शन करायचं ठरवलं. अर्थात इथे पण मी म्हणेन माझ्या कॉलेजचा एक मित्र माझ्याच वर्गातला, त्याचं नाव होतं विलास बड म्हणून, नागपूरचा होता, आहे अजून तो खारघरला खूप मोठा आहे आर्टिस्ट आहे. तर तो त्यावेळेला आर्ट प्लाझा म्हणून जे आहे जहांगीरच्या बाहेर फुटपाथवर आहे, तिथे तो प्रदर्शन भरवायचा फुटपाथवर. तर कारण जहांगीरला सगळे जे कला जगतातले जे कला चाहते जे आहेत चित्रकलेचे ते जहांगीर आर्ट गॅलरीत येतात आणि मग ते फिरता फिरता तिथे फुटपाथवरून पास होतात. ओके. आणि मग त्यांच्या नजरेत जर तुमची चित्र पडली तर तुम्ही डायरेक्ट त्या ऑडियन्स पर्यंत जाऊन पोचता, ओके. जो चित्रकलेला दर्दी वर्ग येतो. म्हणून मग मी ठरवलं की मी पण आता तिथे प्रदर्शन करतो फुटपाथवर. हो. आता हे घरी सांगितलेलं नव्हतं, कारण आता इथं जॉब सोडलं, माथेरान सोडलंय, पोर्ट्रेट सोडलंय, Yes. इन्कम सोर्स आता नाही नाही ना. आता परत नाहीये इन्कम सोर्स. कारण मग? सोडायचं ठरवलं तेव्हा परत सगळे घरचे नाराज झाले की आता एक कुठेतरी काहीतरी सापडलं, परत याचं सुरू झालं काहीतरी. आणि मग मी त्यावेळेला मुंबईमध्ये आर्ट प्लाझाला गॅलरी जाऊन बुक केली. तिथे मला खूप स्ट्रगल झाला. मला सुरुवातीला त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला आम्ही गॅलरी देऊ शकत नाही. गॅलरी का फुटपाथ? फुटपाथच त्याला गॅलरी असं नाव आहे ना, पण आर्ट गॅलरी, आर्ट ओके. प्लाझा गॅलरी, जरी अच्छा. फुटपाथवर असेल तरी. तर त्यांनी नकार दिला 2-3 वेळा आणि मला वाटतं तिसऱ्यांदा परत मी गेलो. मी चित्र काढतच राहिलो नकार येऊन सुद्धा. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला आम्ही असं एक तारीख देतो तेव्हा तुम्ही करा. आता तिथे प्रदर्शन भरवलं, फ्रेमिंगचा खर्च होता, सगळा होता. हा, तिकडे. वडिलांकडे घाबरत माझ्या वडिलांचं एक होतं, जरी ते त्यांना ते नाखुश असले माझ्यावर, तरी कधी त्यांनी पैशाच्या बाबतीत मला हे नाही केलं. दुखावलं नाही. तुला करायचंय ना की मी त्यांना सांगितलं असं असं माझं प्रदर्शन मुंबईत करतोय वगैरे आणि फ्रेमिंगला पैसे हवेत. मग ते हॅपी पण झाले असतील, कारण पण हा, त्यांना त्यांना थोडंसं मला कळलं नाही त्यावेळेला की खरोखर त्यांचं काय आहे प्रतिक्रिया. पण मी प्रदर्शन भरवलं तिथे हा, आणि मी घरी फक्त सांगितलेलं प्रदर्शन करतोय, कुठे करतोय काय करतोय हॅपीच सांगितलेलं. होणार ना. हा. आणि मग अचानक मी एके दिवशी त्या आर्ट प्लाझाला एक फुटपाथ तो जो आहे तिथे चित्र मांडून मी बसलेलो होतो. तिथेच फुटपाथवर. फुटपाथवर तिथे बाजूला. हो. आणि अचानक मी बघितलं, दुरून मला माझे वडील येताना दिसले आणि त्या वडिलांबरोबर त्यांचे 3-4 मित्र होते हो. जे प्रोफेसर त्यांच्या बरोबरच्या कॉलेज. आणि कदाचित त्यांना माझ्या मुलाच्या चित्रांचं प्रदर्शन भरलंय मुंबईत, बघायला चला. एक्झिबिशन. हा, आणि मी सांगितलं जहांगीर आर्ट गॅलरी कारण त्याच्याच बाहेर. बाहेर. हा. आणि त्यांना ज्या वेळेला ते जवळजवळ मला इकडे धडकी भरत होती की आता हा जो काय घडतंय समोर, आणि ते येऊन समोर उभे राहिले आणि त्यांचे मित्र मला बघतायत फुटपाथवर बसले चित्र घेऊन वगैरे. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि काहीच बोलले नाही. आणि ते त्यांचे सगळे मित्र ते असे बघत होते त्यांचे काय रिॲक्शन. की अरे बापरे. मला असं झालेलं की आता काय करायचं. आणि गेले तिथून. ते थोड्या वेळ थांबले, थोड्या वेळाने गेले निघून. जास्त काय बोलले नाही, पप्पाचं काय बोलले नाही.
आणि मला घरी आल्यावर बोलले काय त्या फुटपाथ तिथे बसला होता. मी त्यांना प्रदर्शन तुझं तिथे आहे म्हणून घेऊन आलो होतो आणि कशाला तू हे सगळं करतोय, चांगला जॉब सोडला, हे सोडले, मला खूप त्यावेळेला ते बोलले होते. आणि गंमत अशी, त्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस उजाडला हा आणि लास्ट डेला अगदी प्रदर्शन संपतं 5 वाजता आम्ही काढायचो चित्र, 3:30 वाजले होते दुपारचे आणि काही विकले गेलेलं नाही, फ्रेमिंगचा खर्च किती वाया दिवस? गेलेला आहे. 7वा दिवस ना, 7 last day. दिवस. हा. हा. आणि मी असं बसलोय आणि एक लेडी आल्या तिथे, वयस्क होत्या त्या, आणि त्या माझ्या चित्रांच्या इथे येऊन थांबल्या. ओके. हा, आणि त्या कंटिन्यू बघत होत्या, चष्मा काढायच्या, बघायच्या, लावायच्या, बघायच्या. मी ऑब्झर्व करत होतो काहीतरी स्त्रीला आपल्या चित्रामध्ये दिसलेलं आहे. हा. आणि मग त्या माझ्याकडे आल्या, म्हणाले कोण आर्टिस्ट आहे, म्हणजे मी आहे. तर हा माझा नंबर घ्या हा. आणि तुमचं झालं, मला तुम्ही 4 दिवसांनी कॉल करा, अमुक अमुक, त्याला लँडलाईनच नंबर होता, तुम्ही कॉल करा आणि मग मी बोलूया आपण. ही 2 चित्र ना मला जास्त आवडली. काय किमती आहे त्याच्या, त्यांना सांगितलं किमती. ठीक आहे. 4 दिवसांनी मी त्यांना कॉल केला. म्हटलं तुम्ही मला सांगितलं. यस यस यस, सो मेरा एड्रेस नोट डाउन करो, तुम वो जो मुझे 2 पेंटिंग अच्छी लगी थी वो लेके आना. ठीक आहे. कुर्ल्याला राहायच्या तर मग मी ट्रेनमधून, लगेजमधून ती चित्र, कारण काचा हो, होता वर, कारचा. ते घेऊन मी तिकडे कुर्ल्याला पोचलो रिक्षातून वगैरे, एवढी ती वजनदार चित्र घेऊन. आणि त्यांच्या बंगल्यात एंट्री केली तर बंगल्याच्या बाहेरच स्कल्पचर्स ठेवलेली होती आणि आत सगळं चित्रांनी भरलेलं होतं. ओके. हा, आणि कुर्ल्याला बंगला असणं म्हणजे साधी गोष्ट नाही ना, हो. मोठे आहे. हो हो. तर मी गेलो आणि त्यांनी मला अगदी छान वेलकम केलं. चित्र मी ठेवली, त्यांनी त्यांच्या मुलीला बोलवलं पेंटिंग बघायची, आणि मी बघितलं तर त्यांच्या वॉलवर माझे जे आदर्श चित्रकार होते त्यांची चित्र होती, ओरिजिनल चित्र. आणि ती मी असं एवढ्या वेळ बघत बसलो, त्या माझ्याकडे बघतायत की हा चित्रांमध्ये एवढा हरवलं. ही ओरिजिनल चित्र तुमच्याकडे आहेत किती. तर त्यांनी मला सांगितलं की मला एक सांगा की तुमच्या या चित्राच्या काय किमती आहेत. मी सांगितलं त्यांना, त्या ठीक आहे म्हणाले, ही दोन्ही मी घेते. आणि त्यांनी कॅश काढून ठेवली होती, ती कॅश मला दिली. आणि त्या मला काय म्हणाल्या पुढचं वाक्य, की ही जी चित्र आहेत ना भिंतीवरची, हे जे तुमचे आयडल आहेत, तुम्हाला माहिती आहे का ही चित्र कधी मी घेतलेत त्यांच्याकडून. मी म्हणलो नाही, तेव्हा डेट जाऊन बघा, त्याच्यावर इयर लिहिलेलं आहे. तर ती एवढी जुनी होती की ज्या वेळेला ते माझ्या वयाचे होते आणि ओके. ते स्ट्रगलर होते, हा. तेव्हा त्या लेडीनी त्यांची ती चित्र घेतली होती. ती म्हणाली आज मी त्याच विश्वासाने तुमची चित्र खरेदी करते. Oh, this is आणि goosebumps. मी त्यांच्याकडे, म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता. What she's trying to say, हा. that you are equivalent to your Yes, mentor. ती मला म्हणाली की तुम्ही बघा काय होतं ते पुढे, बघा काय होतं, मी आज तुमची चित्र या भिंतीवर लावणार आहे. आणि म्हणजे खरंच मला ते एवढं शिकवणारं होतं. आणि त्यांनी ती चित्र, पहिली माझी 2 चित्र, आणि मी घरी येऊन पैसे, मला जी चित्र काढायची होती त्याचं कोणतरी फर्स्ट First असा व्यक्ती appreciation. ज्यांनी अप्रिशिएट केलं, Yeah. प्लस मोटिवेट केलं. Yes. आणि किती मोठी ती थाप होती, खूप की मोठी थाप होती. आणि त्यांचे ते जे पैसे होते ना, ते पैसे माझ्यासाठी एवढे मोठे होते, जे मी ऍड एजन्सीत जॉब करून मला त्यापेक्षा खूप जास्त मिळाले होते. पोर्ट्रेट करून सुद्धा मिळाले होते, पण यातून मिळालेले पैसे हे माझ्यासाठी खूपच मोठे होते. कारण मला जी चित्र करायची होती ती मी केली होती. आणि बस इथून मग मी असं म्हणेन की माझी जर्नी ही खूप वेगळ्या पद्धतीने पुढे सुरू झाली. म्हणजे खरोखर एक चित्रकार म्हणून मी जगू लागलो त्याच्यानंतर.